वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सहजयति सिंधुर्वदन देव यत्पाद पंकज स्मरणं वा सर्वनिरवितं सरासि नाशयन्ति विघ्नं या पुण्यन तुषारहारदवल या शिव्र वर्षावदा या वीणावरदण्डमणिधर या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवे सदा वंदिता सा मानपातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा मुखं करोति वाचा पंगुलंघयन्ते गिरिमय चक्रवर्तन्मे वंदे परमानंद माधवं नारायण नमस्कृते नरचय नरोत्तम देवी सरस्वती व्यास तदा जयमुद्रितं वसुदेव सुतं देव कंस चाणूरवर्धनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः श्रोता वक्ता तुचितु देवा श्री रुक्मिणीवरा पांडुरंगाय नमः पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः जय जय अजी करुणानिधे आगम गोचर विशाल बुद्धे सकळ मुनी मानस हृदय वंदे उदान वाटे आनंदाचे असो पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करतेचं अनुसंधान करुणेचा सागर असणारा अगम आणि निगम दोन असणारे शास्त्र पण ह्या शास्त्राला अगोचर असणारा निर्गुण निराकार असणारा विशाल बुद्धीचे असणारा सकळ असणाऱ्या गुणांनी सर्व गुण संपन्न आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या अशा सर्व असणाऱ्या मुनींच्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करणारा आणि वास्तव्य करत असल्यामुळे आनंदाचं उदान त्याच्या हृदयात ज्याच्यामुळे येतो अशा असणारे पांडुरंग परमात्मा तुमचा जय जयकार असो हे योगी मानस रंजनी पंढरीशाय मुळपीठनी पुंडलिकाचे आराध्य स्वामिनी उभी असची विटेवरी असो म्हणजे असणारा ही जी काही योगी जन आहे ते योगी जनांच्या मनाचं मनोरंजन करणारा पंढरीच्या ठिकाणी असणारा वास्तव्य करणारे नव मूळ पीठ तो आंबे मूळ पीठ असणाऱ्या असं पुंडलिकाचं आराध्य दैवत असणाऱ्या स्वामीवर्य पांडुरंग परमात्मा विठेवर असणाऱ्या पांडुरंग परमात्मा तुमचा जय जयकार असो सौम्य दिसे परिनिटक बहुत ठक चित्त चालक भक्त मानस भावारक सिनाल सुकृत उरोनिधी दिसायला गेलं तर काय बघायचं गेलं पांडुरंग परमात्मा तुमच्याकडे बघायचं म्हणलं तर कमरेवर हात ठेवल्यात नासागरी दृष्टी केलेले म्हणजे उग की धरून आणलेल्या बाळा मुलासारखं बाळासारखं दिसता म्हणजे तुम्ही की विलवाने दिसता म्हणजे पण लय देव ठकडा एकदम पायाने देव लागणार निस्त चित्त ठकडा असणारा देवा म्हणजे असणार लय ठिकवतो म्हणजे असणार प्रत्येकाचे असणार चित्ताचं हरण करतो म्हणतो हरी म्हणजे तो असणार एवढंच नाही असणार जी काय भक्त आहे ते त्या भक्ताचे असणाऱ्या सर्व असणाऱ्या चिंता असेल काळजी असेल त्याचं आणि चिंता संपून टाकणारा एवढंच नव्हे तर तो भगवंत थोडंही पाप शिल्लक ठेवत नाही असं विशेष नावचं असणारा भगवंत पाप संपून टाकणारा पांडुरंग परमात्मा दिसायला साधारण आहे पण पहा कैसी बकासमाना नासागरी प्रभागी दृष्टी देऊन कोणी म्हणेल गरीबावाना तांगुल पण अहो कोणी त्यांच्याकडे बघितलं तर म्हणते काय गरीबावनी निस्ता उभा राहिला कमरेवर हात ठेवल्यात नासागरी दृष्टी म्हणजे डोळ्याने नाकाकडे बघत आहे नासागरी दृष्टी म्हणतात असं दृष्टी करून बसल्या म्हणते ती जसं बगळा तळावाच्या कडेला नदीच्या कडेला बसल्यानंतर जसं दिसावा तसं बघण्यासारखा म्हणजे असणार नाकाकडे दृष्टी ठेवून की विलवानी बसलेले म्हणले परी अंतरीची कुणा नरहरी मानू एकची जाणे भक्ती विषयी लंपट वासना मना माझी उठवटी पण त्या भगवंताच्या अंतराच्या ठिकाणी काय चाललंय ते ग्रंथकर्ते म्हणतात असणारे आम्हीच जाणू शकू म्हणजे असणारे हे
येते पाहिजे जातीची हेर गाभाड्याची कामच नाही म्हणजे त्याला ओळखायचं म्हणलं तर असणार. कुणालाही ओळखू आलं नाही आजपर्यंत कसा आहे भगवंत म्हणजे, पण आम्हीच ओळखू म्हणजे जाणं म्हणजे असणार. ग्रंथकर्ते म्हणतात म्हणजे का तर जी भक्तीविषयी लंपट झालेले आहेत, लंपट म्हणलं ना सारखं जी काय भक्तीमध्ये विलीन झालेले आहेत, भगवंताचं जे नामस्मरण चिंतन करतात, ज्याच्या मनामध्ये असणारे हुटहुटी लागलेले आहे की केव्हा त्याला भेटेल, केव्हा तो माझा होईल, केव्हा मी त्याचं नामस्मरण करेल, अशालाच देव कसा आहे ते कळतो म्हणले. युक्ती प्रयुक्ती काढून घेत पुढे पुढे होणे कार्यात आपले त्या संपादी. निमित्त आपण म्हणले असणार. तो पांडुरंग परमात्मा काय करतो, आपल्या असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी वास्तव्य करतोय. आणि तो वास्तव्य करणारा पांडुरंग परमात्मा काय करतो म्हणजे युक्ती आणि प्रयुक्तीने अतिशय बुद्धिचालकतेने म्हणजे असणार. एखादं वाईट कर्म करत असेल तर त्याच्याकडून चांगलं कर्म कसं करून घ्यायचं, हे आपले जे काय भक्त आहे त्या भक्ताकडून कसं चांगलं कर्म करून घ्यायचं, युक्तीपूर्वीतनं स्वतः पुढे होऊन असणारा ते भगवंत करून घेतात म्हणले. पहा दामाजीचे दायदाना घटकन गिळले अभिलाषुना कंगाल वृत्ती संग धरुना देव माळ झालाशे. काय करतो करील तो काही नव्हे महाराज म्हणजे असणार. काही करतो म्हणजे भगवंत ज्यांनी जशी द्यावी तशी व्हावे कृपाळू म्हणजे असणार. काय त्या दामाजीच्या घरी असणार भगवंत होते म्हणजे असणार. काय त्या दामाजीच्या घरी दामाजी पंत म्हणजे असणार. काय त्याचं असणार ताक प्यायचं नुसतं, गटकन गिळून टाकलं म्हणजे असणार ताक त्या भगवंताने त्याचं म्हणजे बघितलं सुद्धा नाही कुठल्या जातीचा आहे काय. महार होता म्हणजे असणार आणि महाराच्या घरी म्हणजे कंगाल असल्यासारखं व्रती धारण केली. आता देवाच्या घरी काय नाही बरं, काय पाहिजे ते देवाजवळ आहे, पण देवाने भिकाऱ्यासारखं सोंग घेतलं आणि त्याच्या घरी महार होऊन म्हणजे असणारे देव त्या दामाजी पंताची कामं केली. नरहरी सबळ सुवर्ण कर्म तयाच्या विषयी वरिला काम बांधावे तो जन्म शिवमोळी राहतसे. अहो एवढंच नाही म्हणजे काय ते नरहरी सोनार म्हणजे असणार. सोन्याचे काम करत होता नरहरी सोनार म्हणजे ते. आणि ते नरहरी सोनाराच्या विषयी म्हणजे असणार त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली. काय झाली म्हणजे असणार ते नरहरी सोनार म्हणजे मी पांडुरंगाची भक्तीच करणार नाही म्हणायचा. पंढरपूरमध्ये राहायचा म्हणला कोणाचं काय बी काम करायला सांगा म्हणला, कोणाचं बी काम करतो पण पांडुरंग परमात्म्याचं कामच करत नाही. मग एक गिराईक गेलं म्हणलं आम्हाला काय बी करा पण पांडुरंग परमात्म्याला करतोडा करून द्या. ते म्हणला मला येणार मी करणारच नाही मला त्या देवाचा. दुसऱ्या कोणत्या देवाचा सांगा का तर नरहरी सोनार फक्त महादेवजीचीच पूजा करत होता. म्हणलं महादेवजीच काम सांगा, दुसऱ्या देवाचं मला काम सांगायचं नाही म्हणला. बरं म्हणजे असणार दुसऱ्या देवाचं नाही, पण ती गिराईक लय हट्टी होतं काय बी करा पण मला करतोडाच करून द्या. बरं म्हणजे चला माप घ्यायला. दामाजी पंत पंढरपुरात माप घ्यायला गेलं. करतोडा किती बी माप घ्यायला गेलं तर बसतच नव्हता. लांबका केला तर देव मोठे व्हायचे, आकोड पाडला तर देव बारीक व्हायचे. करतोडाच बसू दिला नाही. शेवटी असणारी त्याची त्यांनी परत शेवटी भगवंताला असणारा नरहरी सोनार शरण गेला. परत भगवंताची एवढी नरहरी सोनाराने भक्ती केली. पण नरहरी सोनार म्हणला पांडुरंग परमात्म्या तुम्ही मला लिंगाच्या रूपात दर्शन द्यायला पाहिजे. आणि मग पांडुरंग परमात्म्याने परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर बघा महादेवाची पिंड आहे. त्या नरहरी सोनाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी पांडुरंग परमात्म्याने डोक्यावर पिंड घेतली म्हणतात. पूजा दादुला वाकडा तिकुडा नाही म्हणे तिला झाला पुंडा वंदा पुरुषही झाला स्मशानावस्थी केली. असे याच्यानंतर असणारी कुब्जा वाकडी तिकडी कुब्जा म्हणजे असणारी दाशी रोज उघळून कंसाला गंध लावायची. कंस कृष्ण परमात्माचा मामा त्याला लावायची रोज गंध. मग एक दिवशी कृष्ण भगवंतच त्याच्या गावाकडे आले. तिच्या गावाकडे गेले, कंसाच्या इकडे मामाच्या गावाला गेले. गेल्यानंतर तिने उघडलेला गंध कंसाला लावायची भगवंताला लावला आणि भगवंताला तिने गंध लावल्याबरोबर कुब्जा दाशी सरळ नीटकी झाली. एवढंच नाही पुढे असणाऱ्या भगवंतानी म्हणजे असणारे वृंदा पुरुष झाला स्मशानाची केली. अशी वृंदा म्हणजे कोण आहे तुळस आहे आपल्या दारातली. आणि त्या तुळशीला म्हणजे असणारा महान पतिव्रता होता. तिचा मालक होता जालंधर नावचा. एवढी पतिव्रता होती, एवढी तुळस पतिव्रता होती. ती असणारी एवढी पतिव्रता एवढी नवऱ्याची सेवा नवऱ्याचा पराजयच होत नव्हता कधी. देव सुद्धा हरायचे एवढा असणारा तो पराक्रमी होता. महादेवजी सुद्धा हरत होते. पण एक दिवशी महादेवजी पराभूत होणार मरणार. विष्णू भगवंताचा धावा त्या असणाऱ्या महादेवजीने केला आणि त्या वृंदेच्या मालकाच्या रूपात जालंधरच्या रूपात विष्णू परमात्मा त्या वृंदेच्या घरात गेले. आणि तिला फक्त आता मला कार्याला पाणी देणार. पाणी देताना तिचा स्पर्श त्या विष्णू परमात्मा भगवंताला झाला आणि भगवंताला स्पर्श झाल्या बरोबर रणांगणाच्या ठिकाणी तिचा मालक संपला.
मेला बरोबर तिला बातमी कळली की मालक रणांगणाच्या ठिकाणी म्हणजे मग ही कोण आहे म्हणजे, ही कोण आहे म्हणल्यावर लगेच त्याने महादेवजी आपल्या जालंधरच्या रूपात आलेल्या विष्णू परमात्माने आपलं रूप बदललं, विष्णूच्या रूपात झालं आणि जालंधर लगेच असणाऱ्या त्या वृंदेने शाप दिला महादेवजीला, त्या भगवंताला विष्णूला, जसं माझा आज तुझा आणि माझा वियोग झालाय तसं तुझ्या पुढच्या जन्मात तुझ्या आणि तुझ्या बायकोचा वियोग होईल. पुढच्या जन्मात विष्णू भगवंत प्रभू रामचंद्र झाले आणि वियोग सीता माऊलीचा त्यांचा झाला. 6 महिने ताटातूट नवरा बायकोची झाली. अशा प्रकारची वृंदा असणारी ती तुळस म्हणजे असणारी ती सुद्धा असणारी मशानात तिला सुद्धा वास्तव्य असणार. मशानाच्या ठिकाणी न देता रोज तिची असणारी दरवाजात पूजा करायला लावली. आणि एवढंच नाही, दरवर्षी भगवंत म्हणजे तुझ्या बरोबर लग्न माझं होईल, दरवर्षी तुळशी बरोबर भगवंताचं लग्न लावतात. एवढी वंदनीय असणारी ती वृंदा केली म्हणले. ठकवोनी मारिला काळेवन 16 सहस्र राहुलाहून शेवटी न पावे समाधान ब्रह्मस्थिती वरिसे. ठकवून काळेवन मारला भगवंताने, फसवून म्हणजे असणार आहे. त्याच्या पाठीमाग काळेवन लागला होता भगवंताच्या. रणछोड भगवान एकदाच नाव पडलं, एकदाच घाबरून रणांगणाच्या ठिकाणी भगवंत गेले श्रीकृष्ण काळेवनला घाबरून. आणि मुचकुंद झोपलेला होता, त्या मुचकुंदाला उठवलं, त्या ह्याला उठवलं की ह्याच्या नजरेने ती काळेवन मरत होता. मग जिथं झोपलाय तिथे गेला, त्याच्या अंगावरची भगवंताने हळूच चादर ओढली, ती उठला की भगवंत खाली बसले, ही काळेवन पुढे दिसला की लगेच धाडीशी काळेवन जागेवर संपवला. असा ठकून काळेवन भगवंताने मारला म्हणले. त्याच्यानंतर असणाऱ्या भगवंताला तिथे असणाऱ्या कापडं 16,108 असणाऱ्या स्त्रिया भोगल्या, तरी सुद्धा भगवंताने काय नाटक दाखवलं जगात ठिकाणी 16,108 भोगुनी म्हणे मी ब्रह्मचारी, तरी सुद्धा लोकांना ब्रह्मचारी मी आहे असं दाखवलं. चक्षु गोचर होत जे जे ते मागू शके अति निर्लज्जे सुधामाचे पृथुक खाजे कोरडे नये म्हणे सहसाई. डोळ्याने जी दिसतं ती मागतो म्हणजे असणार भगवंत आहे. कसला असणार भगवंत आहे काय ते? का देवा घरी न मिळे अन्न, काळजी पान मागे द्रौपदीशी. का भगवंताच्या घरी मिळत नाही का? काय काही मिळतं, पण द्रौपदीला काळजी पान मागितलं का? आधी घेशील मग देशी. आधी देत असतो भगवंत, घेतो आणि मग देत असतो. आपलं तसं नसतंय, आधी मला दे मग तुला देतो म्हणते. पण भगवंत कसं म्हणजे असणार, जे जे डोळ्याने पाहतं ते मागतं म्हणजे खातं म्हणजे असणार. बघा ते असणारा सुदामा, त्या सुदामाच्या घरचं कच्चं पोहे खाल्लं, पण मुठभर पोह्यासाठी अवघा गाव सोन्याचा दिला का? मुठभरच पोहे असणारा सुदाम्याचं दिलं तर अख्खं गाव सोन्याचा दिला. पुढची मुठ द्यायला लागला होता. रुक्मिणी मातेने आढळलं भगवंता एका मुठीत सोन्याचा गाव दिलाय, दुसरी मुठ तुम्ही घ्यायचा म्हणले. ती बटवलं सुदामापासून घेतलं बाजूला म्हणले, गाव नवं मग तर आपलं राज्य बी त्यांना द्यायचं म्हणले. मग असा असणारा भगवंत म्हणजे असणारा एवढी मोठं पोह्यासाठी असणारा सुदामाला पोहे सुद्धा मागून खातो म्हणले का? त्याच्या घरी मिळत नाही का? काय वरिला मृत्यू दुकाने द्रौपदीची खाय भाजी पाणी हात ओढून लाजवाने मिटक्या मारू बक्षी तसे. काय दुष्काळ पडला का म्हणले त्या देवाच्या घरी म्हणजे असणाऱ्या त्या असणाऱ्या द्रौपदीने धावा केला. द्वारकेच्या राणा कुठं गुंतला असे धाव पाव वेगेशी. दुर्वास ऋषी जेवाय आले होते धर्मराजाच्या इथं. बरं दुपारी आले नसणार, दिवस मावळताने आले होते. दिवस मावळताने आले, त्याला सूर्याचं वरदान होतं, जोपर्यंत सूर्यदेव आहे तोपर्यंत लाखो कोटी माणसं जेवली तरी अन्नच कमी पडणार नाही. पण सूर्य मावळा की विषय संपला, एक सुद्धा कण अन्नाचा येणार नाही. असं सूर्याच्या वरदानाची थाळी किती ढिगारा आणला जायचा. पण नेमकं दुर्वास आलं दिवस मावळाच्या टायमाला, आणि 20 खंड्या सैन्य घेऊन आलं, भरपूर सैन्य घेऊन आलं. म्हणजे मला आता धर्मराजाला म्हणजे जेवायला पाहिजे. तीच धर्मराजा तर म्हणलं आता दिवस मावळला, आता अन्न देऊ शकत नाही, काय करायचं. मग असणार आता 5 पांडव सांगली द्रौपदीकडे बघितलं. ती म्हणजे मी तरी काय करू म्हणजे, इतकं सैन्य कवा भाकरी थापून कवा चूल पिटून कवा इतक्याला जीव घालून म्हणजे बघावं तुमचं तुम्ही म्हणजे. पण काय करणार म्हणजे आता शेवटी भगवंताशिवाय कोणी नाही. म्हणून द्रौपदीने भगवंताचा धावा केला. भगवंताला म्हणजे द्वारकेच्या राणा कुठे गुंतला असेल धाव पाव वेगेशी, लवकरात लवकर धावून ये. भगवंत लगेच धावून आल्याबरोबर म्हणले ताई जेवाय आहे का नाही? ती म्हणले बाबा इतकी माणसं पंक्तीला बसली ती, ह्यांना जेवाय तयार करायसाठी तुला बोलवलं, तूच आधी जेवाय मागतो.
म्हणजे दुष्काळात 13वा महिना असू दे ताई म्हणलं मला आधी द्यावं लागतं म्हणजे ती म्हणजे काहीच नाही बघ म्हणजे तू भांडी घासल्यात कुठं तरी एखाद्या ताटाला बारीक भाजीचं पान अडकलं असं म्हणजे तेवढं दिलं तरी भाज झालं म्हणजे द्रौपदी गेली एका ताटाला नेमकं पान लागलेलं होतं भाजीचं आणि ते भगवंतांनी खाल्लं तेवढंच पान खाल्लं भगवंतांनी तृप्तीची ढेर तर दिली इकडं ते विश्वामित्र त्या दुर्वास ऋषीने जेवढं सैन्य आणलं होतं का सगळ्यांची पोटच फुगली ज्यामुळे दुःख संपले सगळ्यांची पोट गच्च झाली जेवल्यासारखं झालं अशा प्रकारे भगवंत लागले म्हणजे काय त्याच्या घरी दुष्काळ होता का म्हणजे त्या द्रौपदीला म्हणजे भाजीचं पान मागितलं शबरीची बोरे उच्चिष्ट पाहुणा न म्हणे पदार्थ गोड पाहुणा रसहित सारे तसे काय म्हणजे असणार आहे त्या भगवंताच्या घरी काय काय कमी आहे का म्हणजे असणार ती काय असणारी द्रोही असणारी कोण ही शबरी भिल्लाची असणारी कधी आंघोळ नाही कपडे नीटकी नाही पण प्रभू रामचंद्राची भक्ती करायची एक नाही एक दिवस प्रभू रामचंद्राची भेट घ्यायची ही इच्छा मनात म्हणून भिल्लाची होती लग्न होतं तिचं आणि लग्न होतं म्हणून आपल्या तसं लग्नाच्या आदल्या दिवशी काय असते देवकार्य करतात आणि देवकार्यासाठी कोणा कोणाच्या बकरी असतात कापाय मग तिच्या घरी बी बकरी होती दावणच बांधली होती मग तिचं लग्न ठरलं देवकार्य होतं पप्पाला म्हणजे मला जरा मंडप बघून जाऊ द्या कसं काय काय ती म्हणून बाहेर गेली तर बकऱ्याची रांगत दिसली ती म्हणजे कुणासाठी ती म्हणजे कुणासाठी म्हणजे उद्या तुझ्या लग्नाला येणार पाहुणे त्यांच्यासाठी कापायचे ते सगळी खाणार आहे म्हणजे मग म्हणजे माझ्यासाठी एवढ्याचा जीव जाते लग्नच करायचं घरातून पळून गेली जी पळून गेली ती कुणाला सापडली नाही सगळ्यांनी होळी केलं कुठं सापडलीच नाही एक जनावर मेलेलं होतं कुत्र गाय काही जनावर मेलेलं होतं त्याचा लय वास होता त्या वासाच्या कडेला बसली वासामुळे तिला माणसं गेली नाही ती रातच ती असणार तिथंच बसली आणि जाता जाता तिला असणारा मातंग ऋषीचा आश्रम लागला आणि मातंग ऋषीच्या आश्रमात गेले त्या मातंग ऋषीलाच गुरु करून घेतलं आणि त्यांना म्हणजे प्रभू रामचंद्र कधी भेटतील ती म्हणजे आता मी काय सांगू म्हणजे वाट बघत बस ती एका चिंतेच्या झाडावर चिंचेचं झाड होतं चिंचेच्या झाडावर तिथली शिष्य मंडळी ती भिल्लाची म्हणून तिचं ही मानायची विटाळ मानायची तिला स्पर्श करून देत नव्हती पाण्याला सुद्धा स्पर्श करून देत नव्हती ना कशाला सुद्धा नव्हती मग तिने काय केलं माहितीये का दिवसभर झाडावर लपून बसायची आणि रातचं खाली उतरायची कोणाला दिसतच नव्हती रातचा सगळा रोज रस्ता झाडायची आज प्रभू रामचंद्र येते मग प्रभू रामचंद्र येते म्हणून रस्ता झाडायची आणि बोर खातानी अर्ध बोर खायची गोड असेल ती आपल्या जवळ ठेवायची आंबट असलं की टाकून द्यायची गोड असलेली ठेवायची मग एक दिवशी प्रभू रामचंद्र वनात गेल्यानंतर त्या शबरीच्या आश्रमामध्ये गेले आणि शबरीची उष्टीवर प्रेम तिचं पाहिलं गेलं भक्ती पाहिली गेली आणि उष्टीवर शबरीची भगवंतानी खायले का भगवंताला मिळत नव्हतं का म्हणजे आणि लक्ष्मणजीने खाल्लीच नाही हातात अशी दिली लक्ष्मणजीने असा हात मारला गुरुनच गेली बोर आणि त्या बोरचीच वली झाली आणि त्या भगवंत त्या लक्ष्मणजीला सिद्धीवर आणण्यासाठी त्याचा वापर झाला म्हणजे अशा प्रकारचे असणार त्या शबरी अतिशय भिल्लाची असणार तिची सुद्धा असणार प्रेम आणि भाऊ भगवंताने पाहून मुष्टी बरोबर खाल्ली का भगवंताला काय मिळत नव्हती काय म्हणजे असणार एवढंच नव्हतं त्या भगवंतानी म्हणजे असणारा चोख्या असणारा महाराज होता म्हणजे त्याच्याकडे कोणी जात नव्हतं नदीच्या चंद्रभागेच्या अलीकडे चोख्या मिळायचं असणार आहे आणि पलीकडे असणारा भगवंत होते कोणच त्याच्याकडे जात नव्हतं पण 33 कोटी देवाचं अमृत नसलं तिथं अमृत सुद्धा फिकं पडेल असल्या प्रकारचं असणार चोख्याची तिथलं ताकद एवढं सुंदर होतं एवढं भगवंताने सुद्धा चाकलं का भगवंताच्या घरी काय नव्हतं का असा ठकडा देव आहे म्हणतात नामा बाळ ठकवणी करीत नैवेद्य बक्षित तो आत तस्मात किती दुर्गुणात सद्गुणात किती दुर्गुणात देव त्याला किती सद्गुणात आणावं म्हणजे असणार असा देव ठेवतो म्हणजे असणार बघा बघा बाबा ते नावा बाबा म्हणलं त्याला किती ठेवलं म्हणजे तो आणि त्याच्या हातचा निवेदच हात खातो म्हणजे भगवंत आपण सांगतो निवेद्य दाखवून ये जातून दाखवतो येतो माघारी पण नामदेवाच्या बापांसाठी निवेद खाली खाऊ घालून देवाला ये मी रोज खाऊ घालून येतो तू एकदा तरी खाऊ घालून ये गावाला जायचं होतं त्याला मग ती गेलं आणि देवाला निवेद्य दाखवला देव काय खाईनाच बसले की रडतच म्हणला तो आमच्या पप्पा कोण रोज निवेद खाता म्हणजे माझ्या कोण का खाता खावी नाव म्हणजे असणार मग पाषाणाची मूर्ती थरथर कापली हातीचा नैवेद्य जीव लागले लगेच मूर्ती थरथर कापली आणि नामदेव महाराजांनी दाखवलेला निवेद खाऊ लागले अशा प्रकारचं ठकवणारा देव दुर्गुणात देव असणारा सगुणात तुम्हाला आणलं सद्गुणात आणलं असं अशा प्रकारचा असणारा सर्वांना ठकवणारा देव
आमच्या ग्रंथाच्या ठिकाणी येऊन बसलेला आहे म्हणले आणि सर्वांचे असणार ग्रंथकर्ते म्हणतात माझे असणारं जे काय चित्त आहे त्या चित्ताच्या ठिकाणी येऊन बसलेले आहे आणि चित्ताच्या ठिकाणी येऊन बसून माझ्या चित्ताला चेतना देतात की अशा प्रकारचं नेहमी तशा प्रकारचं असणारं लिहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्या पायावर मस्तक ठेवून बुद्धांजली जोडून विनंती करतो ग्रंथाच्या ठिकाणी यांना मला सद्बुद्धी द्या असो तिचे वरदे करुण श्रोते का आता कथन श्री मच्छिंद्र योगी पूर्ण हिंगळाकारणी असो अशा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने श्रोते मंडळी कथा ऐका रात्रीच्या वेळेत आपण ऐकलंय मच्छिंद्रनाथ हिंगळाज देवीच्या दर्शनासाठी निघालेले वाचा मागील अध्यायी कथन मच्छिंद्र मारुतीचे युद्ध होऊन शेवटी प्रीती विनटून हिंगळा हिंगळाखे स्थाना पावले असो मध्ये मागच्या अध्यायाची कटाई केली हनुमंतरायाचं आणि मच्छिंद्रनाथाचं युद्ध झाल्यानंतर दोघांची समेट झाली एकमेकाविषयी प्रेम निर्माण झालं आणि मच्छिंद्रनाथाला श्रीराजांचा वास हनुमंतरायांनी सांगितलंय जाता जाता वाटेत असणारं महाकर्कश अरण्य लागलं होतं आणि त्या कर्कश अरण्याच्या ठिकाणीच हिंगलाज देवीचं मंदिर होतं आणि त्या हिंगलाज देवीच्या मंदिराच्या पर्यंत मच्छिंद्रनाथ जाऊ लागलेले आहेत ती ज्वालामुखी भगवती महाप्रदीप्त आदिशक्ती तेथे जाऊनी द्वाराप्रती मच्छिंद्रनाथ पोहोचले आणि अशी असणारी महाज्वाला असणारी अखंड ज्योत निघणारी भयानक असणारी ती हिंगलाज देवी आणि ते हिंगलाज देवीच्या असणाऱ्या दर्शनासाठी मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत दरवाज्यात उभा राहिले ते द्वार पाताक स्थिती उंच बाहू सातशती औरस चौरस शरशती विराजसे द्वारते मग तेवढ्या दरवाजापाशी भले मोठे असणारे आगडबमच्या तगडबम मध्ये असणार भला मोठा दरवाजा होता पाहायचं गेलं तर 100 असणारा हात उंच आणि तशाच प्रकारचा असणारा आवरत चौरास 100 हात असणारा 6 हात षड म्हणजे 6 हात लांबी रुंदी असलेला दरवाजा होता ते द्वारी प्रचंड अष्टभैरव महादेंड त्यांनी नाथपंथ पाहुणे तंड चित्तांत कामना उदेली मग त्या दरवाजात देवीच्या अष्टभैरव उभा होते द्वारपाल नव्हते पण असणारे अष्टभैरव दरवाजात उभा केलेले होते देवीनं आणि ते अष्टभैरव होते त्या अष्टभैरवाने नाथपंथातील आपल्याकडे आलेला आहे मच्छिंद्रनाथ आलेले आहेत पाहिल्या बरोबर त्यांच्या अष्टभैरवांच्या मनात काय इच्छा निर्माण झाली आहे का नागपत्र अश्वत्थटाई मच्छिंद्रनाथ हा गोसावी नेमाचरणी विद्या प्रवाही प्रसन्न केले देवाते मग म्हणजे नागपत्र अश्वस्थानाच्या ठिकाणी ह्या मच्छिंद्रनाथांनी नियम करून म्हणले सर्व देवता प्रसन्न करून घेतलेले म्हणले मग असणारे ह्या सर्व देवांनी नियमाने व्यवस्थित मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद दिलाय का तो मच्छिंद्रनाथाने अंगीकारलाय का असं ते मनातल्या मनात म्हणतात तरी शाबरी विद्या कविता येणे केले वरदास्तित तपी ते प्रांजळ कायस्थ केवी झाले ते पाहू मग म्हणजे ह्यांनी शाबरी नावचं कवित्वही केलेलं आहे म्हणजे मग त्यांना किती आशीर्वाद लाभलाय त्या देवांचा आणि तप जी केलं त्यांनी 12 वर्षे त्या तपाला बी किती पत असणार सामर्थ्य ताकद ह्यांच्यामध्ये आली ते आपण पाहू असा विचार अष्टभैरवांनी केला ऐसा काम दोन्ही कोटी लुद्धरीतीच्या सुखालोटी अष्टही भैरव एकताटी प्रत्यक्ष झाले द्वारात असं मनात विचार केला की मच्छिंद्रनाथाला कितपत आशीर्वाद असणारा लाभलेला आहे कितपत ताकद त्यांना निर्माण झालेली आहे आणि आशीर्वाद कितपत त्यांना असणारा योग्य तेच ठरलेला आहे हे पाहण्यासाठी हाटी भैरव एकदा दरवाजावर आले आणि येऊन काय करू लागले अगे नेमुनी संन्यास रूपा देह पंकजा दावणी रक्त रूपा मानती महाराजा योगी तुपा कोटे जासी ते सांग मग लगेच असणारे हाटी भैरवने एक जण पुढाला म्हणाला अय मामा थांबा मध्ये असणार थांबा मध्ये असलं संन्यासाचं रूप धारण करून मध्ये असणार देहाला सर्व असणार भस्म लावून भगवी कपडे घालून मध्ये असणार ओ योगी महाराज कुठं निघाला येरू मने शक्ती दर्शना घेणे उदेले अंतकरण तरी तुम्ही आहात संन्यास धर्मा तुम्हा जाणे आहे का मग म्हणलं मच्छिंद्रनाथ म्हणले काय नाही हवं देवीचं दर्शन घ्यावं ही इच्छा मनात म्हणून देवीच्या दर्शनाला आलो म्हणले तेवढं एक जण भैरव म्हणला संन्यासी किंवा म्हणला कशाला तुम्हाला दर्शन काय व्हा तिकडं ते म्हणती योगी आहे का आणि तेच स्थायिक भगवती काजा वरदायक द्वारपाळ म्हणतो मग म्हणे तुम्ही काय बोलले तुम्ही कोण आहोत
मच्छिंद्रनाथ म्हणले. तुम्ही कोणात तुम्ही गाडवलं म्हणले. अहो म्हणले आम्ही योगी ऐक, आम्ही म्हणले असणारे ह्याच गावचा आहेत म्हणले, इथलं स्थायिक नागरिक आहोत म्हणले, रहिवासी आहेत म्हणले ह्या गावचे म्हणले, असणाऱ्या ह्या देवीच्या वरदानाने आम्हाला देवीनं द्वारपाळ केले म्हणून आम्हाला द्वारपाळ म्हणतात म्हणले. तरी येते कामनास्थित दर्शनार्थ कोणी येत, तरी पाप पुण्य पुसोनी त्या परत मार्गापरी योजित असे. पण आम्हाला काम सांगितलंय, काय काम बजावलंय, जो कोणी देवीच्या दर्शनाला येईल त्याला पाप पुण्य विचारायचं, त्याने पाप पुण्य सांगितलं तरच त्याला देवीच्या दर्शनाला पाठवायचं, हे आम्हाला काम लावलंय. अगा कुमासा प्राणी शब्द रचने दिसून येता चित्त कामने, त्या प्रसादुनी अंबा दर्शने सिद्ध करीतो महाराज. ऐका महाराज म्हणजे जो कोणी असणार पुण्याचं काम केलं नाही, पुण्याचं काम केलं, पाप पुण्याने पाप दोन्ही सांगितलं तरच आम्ही देवीच्या दर्शनाला लावतो. पुण्यात्मक आत्मा असला तर देवीच्या दर्शनाला, पाप केलं असलं तर आम्ही देवीच्या दर्शनाला त्याला पाठवत नाही, असा आमचा नियम आहे. आणि पाप कलह अर्थ दुर्जटी आमुते दिसून येता दृष्टी, त्यासी मागे परवणी राहती तो पुरुष दर्शनाशी. आम्हाला जर वाटलं विचारता हा ह्याने पाप केलेला आहे तर आम्ही लगेच त्याला हाकलून लावतो, देवीच्या दर्शनाला त्याला पाठवत नाहोत. पुण्य केलं असलं तरच देवीच्या दर्शनाला, लक्षात ठेवायचं बरं का. पुण्य केलं तरच देवळात जाते, पाप केलं तर देव सुद्धा जवळ करीत नाही. पुन्हा म्हणते ह्याचं पुण्य लागलं भरपूर झालं तर मग सारखं कामं करावं लागेल. मग कशी भगवंतांनी कामं केले, ती पुण्याच्या जोरावर कामं केलेली असतात का, पापाच्या जोरावर देव काम करतो का. पापाच्या जोरावर म्हणजे असणार काही देव करत नाही, करतंय एकच काम, संपवायचं, पाहिजे भेटली चालू दे म्हणते, ह्याचं कार्यक्रम संपला पृथ्वी तलावाचा. मग म्हणजे असणारा पुण्यात्मक असला तर दर्शनाला, पाप केलेला असलं तर महागारी पाठवतो. तस्मात वागोतरा जडेटी प्रसाद मिळविला हो शेवटी, तरी तत्व कामना उदयी कोटी अंबा दर्शनी मिळवावे. मग म्हणजे असणार तुम्ही असणार आम्हाला सांगा, तुमच्या मनात आहे ना देवीचं दर्शन घ्यायचंय तर मग सांगा पाप आणि पुण्य ते, ती सांगितलं तर दर्शनाला. जर तुम्ही जर पापात्मक दिसला तर आम्ही तुम्हाला दर्शन घेऊ देणार नाही, पुण्य केलं असलं तर दर्शनाला पाठवतो, सांगा. तरी महाराजा योग तुम्हा पाप पुण्याचा झाडामा दर्शवाने दर्शकामा स्वस्त करी रती सुका. मग म्हणजे असं तुम्हाला जर असणार सांगा लवकरात लवकर, म्हणजे झाडा द्या तुमचा पाप आणि पुण्याचा, दोन्हीचा बी झाडा द्यावा लागते. लक्षात ठेवा, आपण देवा कुठं बी देवासमोर गेलं तर एकच पाडा असते आपला, निस्ता पुण्याचा पाडा. बघा गप्पा हाणते, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही केलं, हे केलं, आणि वाईट केलं सांगताय का तरी कोणाला, सांगतच नाही. आणि जेवढं सांगितलं असतं का चांगलं, त्याच्यामुळे काय होतं माहिती का, सगळं पुण्य संपत आणि पाप वाटत. दोन्ही बी सांगायचं देवाला, कुणाला बी सांगता नाही, दोन्ही बी सांगायचं, नाही तर सांगतच नाही. कशाला सांगायचं बघा, आपण आम्ही ही करतोय ती करतोय, सांगायचं नाही, गप्प बसायचं. आपल्याला काय त्याला दिसतंय की ती पाप करतंय का पुण्य करतंय, ही पाप करीत असलं तर पाप करतंय, पुण्य करीत असलं तर पुण्य करतंय, आणि दोन्ही समान करीत असलं तर चांगलंच आहे. पाप पुण्य समान घडे तो चिंदर देह जोडे, पाप आणि पुण्य समान केलं तर पुढचा जन्म मनुष्याचा मिळत असतो. असं म्हणजे असणार पाप पुण्याचा धारा दिल्याशिवाय म्हणजे असणार तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी जाऊ देणार नाही. तर लवकरात लवकर तुम्ही म्हणजे पाप आणि पुण्य किती केलं जन्माला आल्यापासून सांगा. अंतरी याला अर्थकंदर्प येथे करिता काही लोक, तरी संसार करिता द्वारमाप मध्ये अटक महाराजा. मग निवांत तुम्ही दर्शनाला जावा, पण मनात इच्छा आहे बरं का देवाच्या दर्शनाला जावं. किती लांबून लोक कुठनं बी देवाच्या दर्शनाला येतील का नाही, पण मध्ये प्रतिबंध कोणाचा आहे, द्वारपाळाचा. अरे कितीच दर्शनाला ते 50 हाय का पास आहे का नाही, काय अवघड परिस्थिती आहे. म्हणजे मनात इच्छा धरून लोक कुठनंही असणार दर्शनाला येते ती, आणि दर्शनाला आला की मध्ये असणारा द्वारपाळ आणि आरेवड्याला आहेच. द्वार सांगडे होते अतिसान गुंते करिता नृत्य वासन, मग त्या ते मागे ओढून पूर्ण शिक्षा धावितो. मग म्हणजे असं इच्छा असेल तर काही असणार सांगा म्हणले. परत एक सांगतो बरं का, तुम्ही खोटं बोलचाल, तुम्ही खोटं बोलचाल लय पुण्य केलं म्हणून. पूर्वीचं देवळ आठवाय केवढा दरवाजा होता, तेवढा दरवाजा आहे बघा म्हणजे आतमध्ये, आणि खोटं बोलून लय पुण्य केलंय म्हणून तुम्ही आमच्या दरवाजात आतमध्ये देवीच्या दर्शनाला जाताना, देवीला आमच्या सगळं कळतंय
तुम्हाला दरवाज्यातनं बाहेर काढतच नाही पंजाबसारखं देवळात बाहेरच काढत नाही म्हणजे ते असणारे अडकूनच बसित एवढीसा बारका असणारा दरवाजा आमच्या देवीचा म्हणजे खोटं म्हणून आतमध्ये शिरलाव आणि देवीचं दर्शन घेतलं नाही लेकून एक केलंय म्हणून तुम्हाला जाऊन दिलं आम्ही आणि तुम्ही जर गेला आमच्या देवीचा दरवाजा लय लहान आहे आतमध्ये आग कोण बसता 2 दरवाजे आहेत मोठा एक आतला बारका आहे म्हणजे असणार पहिला मोठा होता ना मोठा पुन्हा बारका म्हणजे मोठा मग सांगितलं आवरत चौरस 6-6 हात माप बी सांगितलं दरवाजाचं मोठा 6-6 हाताचा आणि पुन्हा आतमध्ये एक आहे हळूच वाकून जायचं घोटं म्हणून आतमध्ये जायचं पण बाहेर येताना अडकून बसतान तस्मात तुमची कर्मराटी झाली जैसी मैपाटी तिथे दर्शवली वागदिवटी दर्शनाते दर्शिते म्हणून त्याच्यामुळे सांगतोय तुम्ही आजपर्यंत जी काय कर्म केलंय चांगलं केलं वाईट केलंय त्याचं आम्हाला सर्व माहिती सांगा तर आम्ही तुम्हाला असणारा आतमध्ये सोडू खोटं नाटक आमच्यापाशी चलत नाही असं अष्टभैरव मच्छिंद्रनाथांना म्हणू लागले म्हणे द्वारस्ते बापा आम्ही नेनो पुण्य पापा कर्म सुकर्म तकंदर्पा ईश्वरी आरती केले असे ऐका द्वारपाळानं मच्छिंद्रनाथ म्हणजे असणार बापांनो म्हणजे त्यांना श्रेष्ठ असणारे म्हणजे लय मोठं तुम्ही मोठं म्हणजे खरंच म्हणजे असणारे बापा श्रेष्ठ आहोत तुम्ही आम्ही पाप आणि पुण्य आम्हाला कळतच नाही म्हणजे माहितच नाही म्हणजे कशाला पाप म्हणतात कशाला पुण्य म्हणतात आम्हाला माहितच नाही म्हणजे आम्ही जे काय चांगलं कर्म करतो आणि जे काय वाईट कर्म करतो चांगलं कर्म करत असताल वाईट कर्म करत असाल आणि एकच म्हणतो कृष्णार्पण ईश्वरार्पण भगवंताला अर्पण म्हणून लक्षात ठेवायचं कुठलंही काम केलं कृष्णार्पण चांगलं केलं तरी देवामुळे झालं वाईट झालं तरी देवामुळे झालं कृष्णार्पणच करायचं मग म्हणजे असणारे कुठलंही कार्य करायचं तर कृष्णार्पण करायचं बघ एवढं मोठे अंबरीश राजाने देवसूशीने शाप दिला 10 गर्भवास सुशी ती मला कृष्णार्पण लागलं देवालाच म्हणून कृष्णार्पण म्हणायचं म्हणून बघ असणारा मच्छिंद्रनाथ म्हणणारे कुठलंही चांगलं कर्म करू किंवा वाईट कर्म करू म्हणजे असणारा सर्व असणारा ईश्वराच्या सत्तेने झालं ईश्वरानेच करून घेतलं ईश्वरामुळेच होतं असं आम्ही म्हणतो म्हणून आम्हाला पाप पुण्य लागत नाही जैसे या लहरावास उभय नातळे त्या सुखास हर्ष दरारा सावधपणास ठाई ठाई मृतचे जसं म्हणजे असणारा लहर असती लहर भास म्हणजे असणार ती होती झळ्या दिसतात म्हणजे कुठं असतात ती जागच्या जागेवरच असतात म्हणजे त्यांना काही सुख का दुःख असतंय लय ऊन झालं कमी ऊन झालं त्यांचं काही जागच्या जागेवर किंवा समुद्रातली लाट उंच झाली तरी समुद्राचं त्यांना काही सुख असतं का दुःख असतं काहीच नसतं तसं आम्ही सुख दुःखाच्या पलीकडचे आहोत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप अंगा लागून येते पाप पुण्य आम्ही अंगाला पाप आणि पुण्य हे लागू देत नाही असं मच्छिंद्रनाथ त्या द्वारपाळांना म्हणू लागले तो नौका सरिता तोई जात तो नौका सरिता तोई जात दोथडी रोग दिसती पाळ पळत दोथडीचा बायक साक्षीवंत रोका पळ नेण्याची बघा म्हणजे असणारा आपण असणारा नदीत पाण्यात बसलो ती जरा यांनी जरा उदाहरण द्यावं लय सोपं सांगतो इष्टीत बसला आणि गावाला चालला इष्टीत बसल्यावर म्हणजे आपण इष्टीत बसलेला असतो झाड पळते ती का आपण पळतोय पण पळल्यासारखं काय दिसतंय झाड पळल्यासारखे दिसते तसं म्हणजे असणार नदीत बसलं नदीत जी बाय असणार ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये बसलेलं असेल ती नदीच्या बाजूची झाडं जागच्या जागेवर असतो हे पुढं असणार सरकत असतं तसं असणार जी काही कर्म करत असतो त्या कर्माला म्हणजे असणारा आमच्या साक्षीवंत कोण असेल तर तो भगवंत आहे सगळ्या कर्माला हृदयाच्या ठिकाणी पाषांतरणे सागरात सर्वांच्या हृदयात असणार वास्तव्य करून सगळ्या कर्माला साक्षी असतो तो भगवंत कुणी चांगलं केलं कुणी वाईट केलं कोणी जरी साक्षी कुणी खोटी नाटी दिली वकिलाने तरी त्या अंतरात्म्याला माहित असतं आपण असंच केलंय आपला आत्मा आपल्याला असणार साक्षी देत असतो असा दोन्ही बाजूचा असणारा साक्षीवंत तो एकच भगवंत असतो तीच आम्ही जाणतो दुसरा आम्ही कोण जाणत नाही की तो व्यक्त बहुघटक स्थिती अंतर दिवटा बहुगवस्थी परी त्याची सदा दिसती नैनी मिळे महाराजा म्हणजे जो असणारा सूर्यावरचा पण म्हणजे असणारे अनेक असे घट ठेवलेत म्हणजे मग सर्व घटात सूर्य दिसतो म्हणजे असणार मग का सूर्य तेवढा आहे तेवढ्या एकाच सूर्याचं तेज सर्वत्र पसरलेलं आहे की म्हणजे तसं असणारा सर्व करता करविता कोण असाल तो एकच असणारा तो भगवंत आहे म्हणजे साक्षीवंत सर्वांच्या हृदयात वास्तव्य करून घटाघटामध्ये असणारा तो भगवंत साक्षीवंत आहे म्हणजे
तुटोनी नीती पुण्य द्रुमा आम्ही नेनो पावली उगमा तव ते म्हणती नरेंद्रोत्तमा बोल बोलसी काय. मग त्याच्यामुळे असणार आणि एकाला जाणतो फक्त एका वाचून दुसऱ्याला कोणाला आम्ही जाणत नाही, आम्हाला काय माहितीच नाही, त्याच्यामुळे आम्हाला पाप पुण्यच नाही. म्हणजे मग आम्ही असणार ह्याच्या पलीकडेच आहेत. म्हणजे आम्हाला काहीच कळत नाही पाप पुण्य म्हणजे असणार. द्वारपाळाला राग आला की महाराज म्हणजे काय बोलताव म्हणले, पाप पुण्य तुम्हाला माहित नाही का, खोटं बोलताव काय. जगी जन्मोदय देह धरिल्या पोटी कर्मा कर्मा उभे राहती मिळविले प्रपंचता मिळविले हे प्रपंच आटी पदार्थ सवे दोन्ही. जगात जन्माला आला मनुष्याच्या रूपात येऊ किंवा पशु पक्ष्याच्या रूपात येऊ, जन्माल्यापासून कर्म करावंच लागते का नाही. इकडचं तांबे इकडं तरी उचलून ठेवावं लागतेच. कशात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला तरी, गरीब असला तरी, कसला का कुणी का जन्माला यावा म्हणजे असणारा त्याला असणारं कर्म करावंच लागतं. प्रपंचात आला की कर्म करावंच लागतं. मग आणि परपंचात जो काही कोणता पदार्थ असेल त्याच्याशिवाय त्याच्याबरोबर कर्म येतच. जो पदार्थ कुठलाही घ्या डोळ्यासमोर परपंचातलं काहीही घ्या, त्याच्यासमोर आपल्याला काम करावं लागतं. मग वाईट करावं लागतं, चांगलं बी करावं लागतं, कधी वाईट बी करावं लागतं, कधी चांगलं बी करावं लागतं. जन्माला आल्यावर हे करावंच लागतं असं द्वारपाळ म्हणू लागले. तरी बातयाच्या ग्रह कपाटी नातळते ना निर्वे शक्ती तरी तुटुनी नीती तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना. पहिल्यापासून वाचायचं तसं राहिलं लक्षात दिलं. तरी बातयाच्या ग्रह कपाटी नातळते ना निर्वे शक्ती तरी आता लोपुनी कर्माप्रती अर्थ तुझा सरेना. बाबा ऐका मच्छिंद्र आता तुम्ही म्हणजे तुम्ही असणाऱ्या तुमच्या घरी काही ना काहीतरी कर्म केलेलंच असतं, प्रत्येकाने केलेलं असतं. लक्षात ठेवा, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझ्या हाती. आपण किती म्हणू द्या पाप करायचे आपल्या हातून होतच नाही, आणि किती म्हणू द्या पुण्य करू द्या आपल्या हातून होतच नाही. जेव्हा देव म्हणून तेव्हाच होतं. पाप पुण्य आपल्या हातातच नाही, देवाच्या हातात आहे. किती बी म्हणू द्या, किती बी माणसाने म्हणू द्या मी पापच करणार नाही, पण न कळत न कळत कसं होतं. पाप करता पुण्य बी होत, पुण्य करता पाप बी होते. आपल्या हातातच नसते काय. कसं असलं हातात तुम्ही सांगा. एक महाराज बसलं होतं, तपश्चर्या करत होतं, लय दिवस बसलं होतं, लय दिवस तपश्चर्या करत बसलं होतं, लय तपश्चर्या केली. मग जाताना त्याच्या समोर एक जण माणूस चालत होता, आपल्या वाडीतच असं शुद्ध तूप मिळते म्हणून. मग त्याच्यापासून चालत मला महाराज म्हणला लय दिवस झालं तपश्चर्या करतात म्हणला, आपल्यापाशी चांगलं साजूक तूप आहे म्हणजे महाराजांचं पाय दुखत असते म्हणजे मांडी घालून बसून म्हणजे जरा चुरून म्हणजे असणार त्याने असणार चांगलं ह्याच्यातलं तुटलेलं महाराजाच्या घरनं, आणि त्या महाराजाच्या असणाऱ्या पायाला लावलं, हाताला चोळलं. म्हणला महाराजाला जरा आराम वाटत म्हणला. बरं म्हणला, त्यांनी लावलं आणि निघून गेला. आता साजूक तूप म्हणल्यावर पण ती अरण्याच्या ठिकाणी चांगला वास धुमायला लागला त्याचा. थोडी वाहनं लागले त्याला तीळ मुगे. आता सगळ्या त्या महाराजाला मुग्या लागल्या की चावायला. आता त्याची तपश्चर्या राहील का नाही, ती करायला काय येतात तुम्ही सांगा बरं. आता पुण्य करायला लागलं, चांगलं तूप महाराजाला तूप लावा, पण त्याच्या हातून काय झालं, महाराजाला मुंग्या चावले का नाही, पाप झालं. पुण्य करायला गेला पाप आहे का त्याच्या हातात करायचं पुण्य. पण योगजण काय केलं माहिती का, की महाराज बसलेले आहेत चांगलं म्हणजे असणार, मुंग्या लागलेले आहेत, जरा वळवळ करतात. ती एका जणांनी बघितलं मी नाही त्याच्याकडे, ती चाललं होतं ऊस खात चालू होतं. आणि जाता जाता त्यांनी चुईटी काय केली, महाराजाच्या समोर टाकली. जाता त्याला माहिती नाही असं खात होतं, कुठं पडती काय केली, असं चोकायचं असे टाकून दिली त्यांनी. महाराजाला बघितलं बी नाही काही नाही, आणि ती नेमकंपणे महाराजाच्या समोरच. आता महाराज ती मुंग्या गोडाला लागते नाही का तुपात, सगळ्या त्याच्या अंगावरच्या मुंग्या उतरल्या आणि कुठे गेल्या, चुईटीवर गेला. करायला गेलं तर काय पाप बी नाही काहीच नाही, कळत न कळत त्याच्याकडून पुण्य भेटत. त्या महाराजाच्या अंगावर सगळ्या मुंग्या उतरल्या, त्या असणाऱ्या चुईटीला लागल्या गेल्या. असं पाप आणि पुण्य आपल्या हातात नाही असं मच्छिंद्रनाथ त्यांना सांगतात. पण ती लागली उलटच बोलायला. ती म्हणले बाबा असणार प्रपंच आल्यावर म्हणजे असणार कितीही मोठा कितीही बारका असला तरी त्याला असणार पाप पुण्य असणार करावाच लागतं. म्हणजे असणार पाप पुण्याशिवाय त्याची कर्म राहतीच नाही. म्हणजे असणारे कर्म करावाच लागतं आणि पाप पुण्य होतच. खोटं बोलू नका मच्छिंद्रनाथ, तुम्ही खोटं बोला तर तुम्हाला देवीचं दर्शन घेऊन देणार नाही आम्ही. जैसे चिल्या वाचली दाना नातळे कदा तिचा कोणा तरी कर्मा जल्पल्या विना गौना जल्पल्या विना
अर्थ तुझा सरेना. बाबा बाजारला जा म्हणलं नुसतं पिशव्या दिल्या हातात. कथा काय लगेच एवढी एवढी 40,000. मग म्हणजे असणार बाजारला जा, पिशव्या हातात दिल्या आणि पिशव्या हातात दिल्या म्हणजे जा बाजार घेऊन ये. पैसे असल्याशिवाय दुकानदार उभा तरी करेल का? उभा तरी करेल का? बाजारात असणारा धन असल्याशिवाय बाजारात कमी येईल का? येऊ शकत नाही. तसं म्हणजे जन्माला आल्याबरोबर कर्म करावंच लागतं. व मच्छिंद्रनाथ म्हणजे जन्माला आलं की काय ना काय, कुठलाच माणूस असा नाही की हाताची घडी तरी झालं तरी कर्मच आहे की. नुसतं हाताची घडी घालून बसलं तरी हे तरी कामच आहे की. ना तर उशाळा सांगतात काय शिक्षक लोक, हाताची घडी तोंडावर बट, लगेच हाताची घडी तोंडावर, ती कामच आहे की एक प्रकारचं. कुठलं काम कर्म करावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही ते सांगितल्याशिवाय तुम्हाला देवीचं दर्शन घडू देणार नाही असे द्वारपाल म्हणू लागले. तरी प्रांजळ वचन प्रवाही काम करिता मिळवलाही तेने दर्शने अंबापाई संगमाते. म्हणून प्रांजळपणाने असणाऱ्या मच्छिंद्रनाथ तुम्ही लवकरात लवकर पाप पुण्याचा धाडा द्या, निवांतपणे देवीचं दर्शन घ्या. नाहीतर देवीचं दर्शन तुम्हाला मी घेऊ देणार नाही. ना तरी गौण तरुणी पोटी वदतात लादे जेटी प्रांजळ वद की शेवटी फिरुनी जाशील. नाहीतर बघ म्हणजे असणार तू गपचूप बसतील, सांगणार नाही आम्हाला म्हणजे तू जर आम्हाला जर नाही सांगितलं, आमचा नियमच आहे. कुणी काही ना दर्शनाला पुणे दर्शनाला सोडायचं. मग तुम्ही आम्हाला सांगता का कसं? म्हणजे जर तुम्ही असणार प्रांजळपणाने सांगितलं तर तुम्हाला आतमध्ये सोडता, नाही सांगितलं तुम्ही ज्या वाटेने आला जाऊ बरं माघारी, आमचा वेळ घेऊ नका म्हणजे वाचा. तुवा प्रांजळ वदल्याने करून देऊ तुझे गमना बहु चावटी जलपल्यान शिक्षा पावसी. प्रांजळपणाने तू व्यवस्थित सांग बरं पाप पुण्याचं, लवकरात लवकर सांग बरं. म्हणजे नाही जर सांगितलं तू आणि लयच वेळ वाटलं जर बोला लागला, काढायला दांडकी म्हणला लगेच मारणच तुम्हाला, असं असणार ते द्वारपाल बोलू लागले. ऐसे कथा मच्छिंद्रनाथ मने शासनी उदेला आदित्य सूत ते तुमची शक्ती अद्भुत केली वर्णू. असं मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्रनाथ म्हणले सूर्याचा मुलगा शासन करायला निघालाय तर बाकीच काम काय? सूर्याचा मुलगा शासन करा. सूर्याचा मुलगा कोण? यमानेच ठरवलं त्याला शासन करायचं, त्याला टप्पायचं, उचलायचं. कोणाचं काय चालतंय का? कोणाचं त्याच्या समोर चालत नाही. म्हणजे तसं म्हणजे आता त्या सूर्यदेवानेच तुम्हाला उचलायचं ठरवलं. म्हणजे आता तुमची शक्ती काय करेल? तुम्ही तर त्याच्या पुढे मशक आहोत असं मच्छिंद्रनाथ मनातल्या मनात त्या द्वारपाळांना बोलू लागले. जो आपलं भद्ररुद्र तो ग्रासुनी बैसला मुखचंद्र ते तुमची कथा महेंद्र काय असे मशको. जो महाप्रळयाचा असणारा, महाभयानक असणारा, मुखच सूर्यासारखा असणारा, तेजस्वी तो असणारा, सर्वांना गिळून बसलेला आहे. मशक हो तुमचं तर काय चीज काय पाडाय म्हणजे असणार तुम्हाला आता दाखवतोच असं मच्छिंद्रनाथ म्हणू लागले. ऐशी कथा मच्छिंद्र गोष्टी परम क्रोधाची जाणी गाठी मागते अष्टभैरव ताटी एकांदाची उठावली. असं मच्छिंद्रनाथ बोलल्याबरोबर असणारा त्या अष्टभैरवाला रागाच्या भरात आटीच्या आटी एकदाच मच्छिंद्रनाथाच्या अंगावर चाहूल करून गेले. जैसे पार विधान ताटी बळा सांडवणी बळा कोटी प्रदीप्त होवनी सांगे गोष्टी माखगी जाऊन. जसं म्हणजे असणारा ढगाल्यानंतर आकाशात वीज चमकावी लगेच गप्प व्हावी, तशा प्रकारचं म्हणजे विजेसारखं त्यांना राग आला. तन्याय अष्टभैरव मांडिते झाले युद्ध पर्व कोणी त्रिशूळ परशु गांडीवा तनकारे. अष्टभैरवाला राग आला. रागाच्या भरात म्हणजे कोणी असणारा हातामध्ये पट्टेश घातला, कोणी त्रिशूळ घातला, कोणी परशु घेतला, म्हणजे असणारा कोणी धनुष्य घेतला आणि मच्छिंद्रनाथाबरोबर युद्ध करू लागले. तो परध्वनी सलिता अशीलता मृदुंगल गुरुच्या परम कटिता कळून अंकुश बरची मांडू असता चक्रे चालती उद्देशे. मग म्हणजे असणारा कोणी पैश घेतला, कोणी पट्टेश घेतला, कोणी मुदगुर घेतला, कोणी तोमरी घेतला, म्हणजे असणारा कोणी असणारा चेंडू चक्र घेतला. म्हणजे आणि आठीच्या आठी जणांनी आपापल्या हातात अस्त्र घेतली गेली. एक जणांनी तर धनुष्याला बाणच लावला. म्हणजे आणि मच्छिंद्रनाथाला सर्वचे सर्व असणारे मारू लागले. पुंडलिकावद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. श्री नवनाथ महाराज की जय. गुरुदेव दत्त वसुदेव श्री गणेश सीतारामचंद्राय श्री गुराभ्याय श्री नवनाथाय गदाधारुक यंत्राच्या डबले भोक्ते कटार बोधट
ऐशी क्षेत्रीय तीव्र चाटक करी कवळी हातात एकमेकांनी म्हणजे असणार कोणी कुऱ्हाड घेतली कोणी गादा घेतला कोणी मुदगुर घेतला कोणी पट्टेज घेतला कोणी असणार तलवार घेतली घर 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 फिरू लागले पावणी मध्ये नाता बसमा जोडी आपले आता जगात्री उराळ दत्त महाने बसमा करी कवळी इकडे मच्छिंद्रनाथाने बघितलं भस्माची मुठी हातात घेतली जय श्री गुरुदेव दत्त म्हणजे आणि भस्माची मुठी तिच्या मंत्री गायपतीच्या जोडी आपल्या भावामुळे मित्रावरून देवाचे दावसोत ममतारे असणाऱ्या लगेच भस्माची मुठी घेतली धाई दिशेला असणारी भस्माची मुठी टाकली म्हणजे असणार 33 कोटी देवाला माझ्या कार्यासाठी दाखवूया अश्विनी कुमार असेल अग्निदेव असेल म्हणजे असणार एवढंच नाव वज्रनाथ असेल म्हणे गंधर्व यक्ष किन्नर सर्व माझ्या कामासाठी हजर व्हा असणारी बुद्धी सिद्धी असेल रिद्धी सिद्धी असेल सर्वांना माझा साष्टांग दंडवट सर्वांनी माझ्या कामासाठी म्हणजे अशा प्रकारची मंत्रशक्ती असणाऱ्या त्या बसमती मुठी मच्छिंद्रनाथ टाकले बसमती मुठी सोडले ह्या युद्धाच्या समय सगळ्यांनी मला मदतीसाठी धावून या बसमती मुठी हातात घेतली त्याच्यावर असणारा वज्र इंद्रदेवाचा मंत्र म्हणजे आणि बसमती मुठी आपल्या कपाळाला लावली पूर्ण कार्य झाला मग बसमती मोठी अंगाला लावल्यावर वज्रासारखं शरीर झालं अतिशय कठीण मच्छिंद्रनाथांचं शरीर झालं म्हणजे असणार आणि मच्छिंद्रनाथ म्हणजे आता आपलं कार्य करावं मात्र मित्र निर्मळा याचा सुमुखा काळे लगेच आपलं कार्य साधायचा विचार मच्छिंद्रनाथांनी केला आणि त्या अष्टभराला म्हणलं हिंमत असेल ताकद असेल आणि खऱ्या आपल्या आईचं दूध प्याला असेल तर आता सजा घ्यावं राहायचं म्हणजे असणार आता तुम्ही सुद्धा आळस करायचं नाही म्हणजे जर तुम्ही जर माझ्या बरोबर भांडणाला आळस केला तर धिक्कार असो तुमच्या आई वडिलांचा धिक्कार असो तुमच्या गुरुचा जर म्हणजे तुम्ही जर माझ्या बरोबर युद्धाला जर नाही उतरला तर नीट सगळ्या आठीच्या आठाने जायचं पूर्णी हिर बघायची त्याच्यात उडी टाकायची सगळ्यांनी जीव द्यायची जीव द्या म्हणलं की त्या आठी भैरवाला रागाच्या भरात आपापल्या हातात त्या अस्त्र मच्छिंद्रनाथावर टाकायला सुरुवात केली हलवा करायला सुरुवात केली म्हणजे टाका रे टाका हातात ते सगळे आणि ह्याला म्हणजे असं मग म्हणजे ह्याला म्हणजे ह्याची चित्त सुद्धा जागेवर ठेवू नका भस्म करून टाका म्हणजे काय शिल्लक ठेवू नका म्हणजे टाका रे टाका लगेच कोणी पट्टीस कोणी मुद्गल कोणी तोमर कोणी तलवारीनं मारायला सुरुवात केली मग कुणी अंकुशाने कुणी पट्टीशाने कुणी तोमराने कुणी तलवारीने कुणी कुऱ्हाडीने काटेने मच्छिंद्रनाथाला मारू लागले पर्वत झाले असे मग मच्छिंद्रनाथाला सर्व शस्त्रांनी मारत आहेत मारल्याबरोबर मच्छिंद्रनाथाचं अंग कसं झालेलं होतं वज्राचं झालं होतं गवताने मारावं असं वाटत होतं जसं पर्वतावर पावसाच्या धारा पडाव्या तशा शस्त्राच्या धारा मच्छिंद्रनाथावर पडत होत्या पण मच्छिंद्रनाथाला काय होत नव्हतं मग अष्टभैरव म्हणजे आपण एवढं असणाऱ्या शस्त्रांनी मारलं पण मच्छिंद्रनाथाला काही झालं नाही तेवढ्यात एक जणांनी म्हणजे असणारा धनुष्य बाण लावला मग एक जणांनी धनुष्य बाण लावला बाणावर म्हणजे असणारा वाऱ्याचा मंत्र म्हणला तेवढा दुसऱ्याने म्हणजे असणाऱ्या कामात बाण लावला बाणावर असणाऱ्या कामासुराचा मंत्र म्हणला तिसऱ्याने बाण लावला त्याच्यावर शक्तीनं बाण सोडला चौथ्याने लगेच असणारा नागासुराचं बंधन केलं पाचव्याने महातक्षकाचे असणार पाचव्याने म्हणजे असणारा शापादप्य असणाऱ्या ब्रह्माची शक्तीचा वापर केला सहाव्याने म्हणजे असणारा ब्रह्मांडाला ग्रासून केला ब्रह्मशपादप्रीत असणारा धनुष्य
मंत्राचा बांधवला सात्र्याने मध्ये असणारा धनुष्याला बांधवला बाणावर म्हणजे राक्षसाचा मंत्र बांधला मग राक्षस जिकडे तिकडे बघते झाले परत 8 महिने धनुष्याला बांधवला आणि काळाचा असणारा मंत्र म्हणला सगळ्याला संपूर्ण केला अशा प्रकारचा काळामध्ये प्रचंड अशा प्रकारचा असणारा राक्षस त्या अष्टभैरवनी कार्यक्रम केला मच्छिंद्रनाथाने पाहायला गेलं आणि प्रळय काळासारख्या मच्छिंद्रनाथाने मी असणाऱ्या बसमतीनं घाबरता बसमती मोठी आणि त्याच्यावर मंत्र म्हणायला सुरुवात केली मग अशा प्रकारचं त्या अष्टभैरवानी बी ज्याचं बाण लावलं होतं त्या मंत्रदेवतेचा मंत्र म्हणले आणि मंत्र म्हणून म्हणले अष्टभैरवानी मच्छिंद्रनाथावर असणारा बाण सोडायला सुरुवात केली मग एका जणांनी वातास्त्राचा मंत्र सोडला होता त्या वातास्त्राच्या मंत्रामुळे पर्वत म्हणजे वावटळीत पाला पाचूला फिरावा तशा प्रकारचं असणार पर्वत गरा 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 वर्ण फिरवून येऊन मच्छिंद्रनाथांनी बघितलं त्याच्यानंतर असणारे कामास्त्र होतं ते कामास्त्र म्हणजे असणार उर्वशी सारखे असणाऱ्या जी काय रंभा उर्वशी असतात त्यांच्यासारखं असणार अतिशय चांगले असणाऱ्या स्त्री मच्छिंद्रनाथाकडे असणाऱ्या येऊ लागलेल्या आहेत अतिशय सुंदर देखण्या त्या रंभेला फिकं पाडणाऱ्या अशा चांगलपणे लावण्याची खाण असणारी स्त्रिया मच्छिंद्रनाथाकडे येऊ लागल्या जपी तपी सुद्धा लुंगी सोडून पळतील अशा सुंदर स्त्रिया येऊ लागल्या काय असणारी त्याच्यानंतर वासव शक्ती होती त्या अतिशय कडकड कडकड सूर्याचं सुद्धा तेज फिकं पडेल असणे तेजस्वी शक्ती वासव शक्ती मच्छिंद्रनाथाकडे येऊ लागली शक्ती शक्तीने नुसत्या कडकड आवाज करायला सुरुवात केली दनादन दनादन भूकंपासारखं सगळे लट 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 उडायला भूकंप होत 1993 धारी आठवायला लागली सगळ्यांना मध्ये असणार तेवढ्यात पृथ्वी हलायला लागली लगेच शेषेच्या डोक्यावर पृथ्वी डोले लगेच शेषेने आपली मान ताड धरले कासवाच्या पाठीवर पृथ्वी आहे कासवाने आपली पाठीवर घट्ट केली गेली आणि पुढे काय झालं त्याच्यानंतर असणारी ही पृथ्वी मध्ये असणारे वरहा म्हणजे डोकराने आपल्या दाड्यात धरलेले आहे त्याला वाटलं आता ह्याच्या दणक्याने अष्टभैरवाच्या पृथ्वीला सतळाला जाते काय की म्हणून त्याने आपल्या दातामध्ये पृथ्वीला जाम धरलं अष्टदिग्गज आहेत भले मोठ्या 8 हाती त्या 8 हातीने सोंडेत म्हणजे ह्या पृथ्वीला धरलेला आहे ती सुद्धा घाबरले म्हणजे आता पृथ्वीचं काय कारण आहे म्हणून ती ही दाही दिशेत सायरावायला पळू लागले मग असणारे महाभयानक असे आश्रम म्हणजे देव पाहायला आले होते टीव्ही मध्ये असली भांडणं आपण कधी बघितली नाही ती म्हणजे एखादा बाण आपल्याकडे द्यायचा पळ रे पळ भविष्य अशा प्रकारचं तेव्हा शक्तीचं तेज होतं गंधर्व सुद्धा मूर्छक झाले असणाऱ्या तारांगणा सुद्धा सो लोपल्या गेल्या आकाशाच्या चंद्र सुद्धा म्हणला नगर रे आपल्याला गायब महादेवजी सुद्धा घाबरले म्हणजे कैलासाच्या ठिकाणी म्हणजे असणार तो सुद्धा मला वाचवा रे वाचवा म्हणून म्हणले तरी खोड्यात तो महादेवजी सुद्धा असणार लपून बसले सूर्यवरून सुद्धा म्हणजे ते सुद्धा घाबरले म्हणजे आणि आकाशाच्या पाठीमाग ते लपून बसले दूध नाही काय घेत नाही ती एकदा जेवलं येतं पाणी
काय समोर दम निघत नाही 5 मिनिट बसलं की लगेच फोन कर तिला सांग म्हणाल की जेवण जेवतो अजून फोन करेल मुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नवनाथ महाराज की जय वास्तव शक्तीचे पुढे झाले मोडा तेने मानता गेली पळ वास्तव शक्तीचे सर्वात अतिशय महाभयानक वास्तव शक्ती आणि ते असणारे पुढे असणारे येऊ लागलेले का बघा किती झाले शिवजाला भया तुरा रक्षा कपडे किरी कंदराय सापडा होता पर ठाई ठाई पडता मग महादेवजी सुद्धा असणारे घाबरले गेले सर्व असणारे देवदानव घाबरले गेलेले ते सुद्धा लपून बसू लागले पळता पळता अडखडून पळू लागले म्हणजे खूप आवाज आला नागत्र विषवली तराई पर्वता विषयाची प्रेरणे अगदी तेथे झाली करणे आणि विषयाची मूर्छना तेवढ्या आधी असणारं नागास्त्र टाकलेलं असतं भरण होतं आणि ती नाग म्हणजे फुंक फुंक करीत विषाची गरज सगळीकडे जिकडं बघल तिकडे विषाची विष पसरलं मग त्याच्यानंतर दुसऱ्याने धनुष्यावर बाणाचं ब्रह्मांडास्त्र टाकलेलं त्याच्यात नसणारा अग्नी भडभड भडभड निघू लागला अख्खं ब्रह्मांड जाळून टाकतो की काय असा अग्नी निघू लागला मग त्याला मदत म्हणून दानवाचं अस्त्र झालं म्हणजे जिकडं बघल तिकडं राक्षस म्हणजे असणार मग सगळे राक्षस म्हणजे असणार हा हो करत आता म्हणजे ही जग संपत की काय सगळ्याला संपून टाकतात की काय असं वाटू लागलं असं प्रलयासारखी अवस्था मच्छिंद्रनाथाने बघितली म्हणजे काय खरं फलिती चालली 8 जणांनी म्हणजे आपली मच्छिंद्रनाथाने बघितलं बसमती मोठी काढली त्याच्यावर एकदाच 9 मंत्र म्हणले प्रतापकाने वातावरणाचे पुढे जाऊन पर्वतात असणार काय केलं मच्छिंद्रनाथाने अतिशय विचक्षण आपल्या बुद्धीच्या द्वारावर म्हणले असणारे आणि प्रतापाची खान असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने पहिल्यांदा जो काय मंत्र म्हणला ते वातास्त्र होतं तिकडून आलेलं त्याच्यावर म्हणजे पर्वताचा मंत्र टाकला वाऱ्याला आडवा पर्वत झाला वारा बंद झाला कामास्त्र म्हणजे त्या उर्वशींचं अस्त्र स्त्रियांचं अस्त्र आलेलं होतं मच्छिंद्रनाथाने बघितलं आणि त्यात भस्माची मुठीवर म्हणजे विरक्तीचा मंत्र म्हणजे विरक्तीचा मंत्र टाकल्या बरोबर ते कामास्त्राने इकडे पाड दाखवली मच्छिंद्रनाथाकडे आणि निघून गेले मग त्याच्यानंतर असणारा वासव शक्ती आलेली ती कडकड करत विजयासारखी ती मच्छिंद्रनाथाने बघितली भस्माची मुठीवर म्हणजे मोहनास्त्र टाकलं मोहन म्हणजे कळलं का आपल्याला कशासाठी करायचं काय हिची समजून काय मोहन टाकलंय काय ती पोतीला चाललंय असं म्हणतात माझं मोहन मग मला ते वासव शक्तीवर मोहनास्त्र टाकलं आणि ते मोहनास्त्रामुळे काय झालं माहितीये का मोहनच गेली काय काम करायचं काय नाही ती विसरलीच वासव शक्ती जागेवर मग त्या भैरवानी नागाचा मंत्र टाकला होता फुंफुं करत सापोती येत होते मच्छिंद्रनाथाने बघितलं मच्छिंद्रनाथाने त्याच्यावर गरुडाचा मंत्र म्हणजे जिकडून बघून तिकडं गरुडाचे थवे उतरले आणि गरुड उतरल्याबरोबर नागाला चिरडून दाडाखाली रगडून मारू लागले त्याच्यानंतर ब्रह्मांडाचा असा अख्खा ब्रह्मांडाला संपूर्ण जाळ लावणारं अस्त्र त्याच्यावर असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने भस्माची मोठी म्हणजे शांतीचा अस्त्र टाकलं सगळं शांत झालं आणि मच्छिंद्रनाथाला आशीर्वाद देऊन पुढं त्याच्यानंतर एका भैरवाने धनुष्याला बांधला होता आणि त्या बाणावर म्हणजे रुद्रास्त्र म्हणलेलं होतं आणि ती रुद्रास्त्र म्हणजे साक्षात महादेवजी निघालेले होते मग तिकडं मच्छिंद्रनाथाने बघितलं भस्माची मिठी काढली भस्माची मिठीवर कार्तिक बाळ
महादेवीचं कार्तिक आणि त्या कार्तिक बाळाचा मंत्र म्हणलं की लुटू लुटू बाळ त्यांच्या पुढे पळायला लागलं आणि महादेवी म्हणलं आपलंच बाळ आले राग विसरून गेलं का म्हणतेच आलं बाळ पुढे आलं की सगळं सीन गेला भागा गेला लगेच त्या बाळाला उचललं निघून गेलं अष्टभैरवाने सर्वांनी निस्तीव राक्षस निर्माण केली होती मच्छिंद्रनाथाने भस्माची मुठी देवाचा मंत्र म्हणले भस्माची मुठी टाकली सगळे दिवस झाले राक्षस म्हणजे घाबरलेली पळून गेली त्याच्यानंतर काळाचा आश्रय एका भैरवाने सोडला होता मच्छिंद्रनाथाने बघितला त्याच्यावर म्हणले मच्छिंद्रनाथाने भस्माची मुठीवर संजीवनी नावाचा मंत्र टाकला आणि त्याच्याकडे टाकला जेव्हा काळाकडे संजीवनी नावाचा मंत्र यायला लागला तेव्हा लाजरे काळाने खाली मान घातली का तर काळ गुलाम सलाम करीत तुका या घरी राबवतो का कवा जेव्हा संजीवनी मंत्र राम नामाचा मंत्र असेल ना तेव्हा काळ काही करू शकत नाही पण मग तसं असणाऱ्या काळावर असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने संजीवनी मंत्र टाकला काळाने खाली मान घातली का तर काळाला वाटत सगळं आपल्यावर चलते सगळं आपण करतोय म्हणूनच होतंय पण मग म्हणजे असणाऱ्या काळ सुद्धा लालदा खाली मान घातली निघून गेला अशा प्रकारे 8 अस्त्राने 8 अस्त्राचं काम करून टाकलं आता 9 एक मच्छिंद्रनाथाचं राहिले आता त्या 9व्याची कीर्ती ऐका प्रचंड प्रवास करिता पिंडात त्याने विकळ झाले 9 काय अस्त्र मच्छिंद्रनाथाचं ते 9 म्हणजे वाताकर्षण भस्माची मुठीवर वाताकर्षण नावाचा मंत्र टाकला आणि भस्माची मुठी अष्टभैरवावर टाकली नीट अष्टभैरव डोकल्या लागली सगळंच काम त्यांचं संपलं चालणं उठणं बसणं संपलं खाली माना घातली आणि जागच्या जाग्यावर मग मध्ये असणारी तिथं वासव शक्ती ही प्रकट झाली होती तिचा मोठा दणका मग सुटल्या मग सांगितलं भूकंप झाल्यासारखा आवाज आला ती असणार भूकंप झाल्यासारखा तिथं आवाज झाला होता म्हणजे असणार मग तेव्हा ती काय जळदेवता तिच्या राखण ठेवलेल्या सांगितलं होतं किती जळदेवता आहे ते शंकीने डंकीने हजारो राखण दरवाजा ते देवीच्या होत्या म्हणजे कशाचा आवाज आला म्हणजे तिकडे पोतीचा आला म्हणजे त्यांचा आवाज येतो कीर्तन म्हणले कशाचा आवाज आलाय म्हणून ती शंकीने डंकीने असणाऱ्या सर्व जाग्या झाल्या परिचारिका एक आहे की एक वाटीच्या मुडाला मग देवी म्हणजे जाऊ बरं कशाचा आवाज येतोय बघा म्हणल्याबरोबर शंकिनी डंकिनी ही असणाऱ्या जळ देवता सर्वच्या सर्व असणाऱ्या उठल्या आणि आवाजाकडच्या दिशेने जाऊ लागल्या मुंडा कुंडा मंडा वंडा किती तोंडा मग म्हणजे असणाऱ्या किती चंडा त्रंडा मुंडा कुंडा दंडा वंडा किती ह्या तोंडाने करावं त्यांचं वर्णन एवढ्या अष्टकोटी होत्या म्हणजे सगळ्याच्या सगळ्या म्हणजे ह्या शंकिनी डंकिनी कशाचा आवाज आलाय बघा आहे का नाही बनत बघा कुठला आवाज येतोय कसा आवाज येतोय बघितल्याशिवाय राहतच नाही तसं ते म्हणजे भांडणाचा कुठला आवाज आला म्हणून बघायला भाकरी करायच्या ठेवल्या मग म्हणजे असणाऱ्या सगळ्यात गेल्या 5-7 तेवढ्या पुढे गेल्या म्हणजे 5-7 पुढे गेल्या बाकीच्या बघतच बसल्या भांडणं 5-7 पडतच महागारीकडे देवीकडे आल्या आणि असणार सगळं असणार माहिती घेतली आणि माहिती घेऊन आईच्या मुला तीव्रद्वारा जत्राधिकारी मारा परितोष मच्छिंद्र निवारित बाकीच्या बघत बसल्या पण 5-6 तरवेश होत्या म्हणजे त्यांनी आपल्या हातामध्ये असणार शस्त्रास्त्र घेतली गेली मच्छिंद्रनाथावर चाल केली मच्छिंद्रनाथाने त्यांचं मंत्राने कशी वाट लावली ऐका मग असं म्हणजे वाताकर्षण नावाचा जे काय असणार मंत्र होता त्या मंत्रामुळे अष्टभैरवती मगाची सर्वचे सर्व बेशुद्ध पडले म्हणजे असणार मेल्यासारखी त्यांची अवस्था झाली मग याच्यानंतर मच्छिंद्रनाथाने म्हणजे हे शंकिनी डंकिनी रंडामुंडा लय आल्या तर म्हणजे असणारे
ह्यांना दाखवतोच म्हणजे. मग भस्माची मुठी काढली त्यांच्यावर म्हणजे मोहनास्त्राचे भस्माची मुठी टाकली. तवत्या अस्त्र प्राला बेवंता सर्वाच्या संतरे दे गुप्त त्याने चरगोळ मूर्छेत पिशाच समान भ्रमता. मग म्हणजे मच्छिंद्रनाथाने बघितलं महिला असं मारायला लागल्यात म्हणजे मला बघतोच म्हणजे. आता भस्माची मुठी काढली आणि भस्माची मुठीवर कामास्त्राचा मंत्र म्हणले आणि भस्माची मुठी स्त्रियांवर टाकली. स्त्रियांवर जेव्हा भस्माची मुठी टाकली तेव्हा स्त्रिया भूतासारख्या जेव्हा त्यांच्या अंगाला भस्माची मुठी जाऊन धडकली तेव्हा त्या स्त्रियामध्ये भूतासारख्या इकडून तिकडे पळायला लागल्या. काय करायला लागल्या? कोणी टाळ्या पिटती कोणी खगे चंद्री लावती कोणी हसती. काय त्या कामास्त्राने त्यांची अवस्था झाली म्हणजे येण्यासारखी अवस्था झाली. कोण कोण म्हणजे हातात वाद्य घ्यायचं वाजवायचं लागलं. कोण कोण म्हणजे असणार उगाच टाळ्या वाजवू लागलं. कोण कोण तर म्हणजे आकाशाकडे डोळ टाकून बघायला लागलं. कोण कोण वगैरे हसायला लागलं. कोण कोण तर म्हणजे मी म्हणाल असं येण्यासारखं करायला लागले. दुसरी उठली आणि ती म्हणा ती तर म्हणजे नुसतं डोळायला लागली. तिसरी उठली चामुंडा उठली आणि ती लागली पळायला. पालता पालता बोलता पालता कोण कोण तर म्हणजे असणार म्हट्याने रडायला लागलं. कोण तर म्हणजे आम्ही गोंधळी गोंधळी आमचा हालावा गोंधळ. कोण तर गोंधळ्यासारखंच गाण्यात म्हणायला लागले म्हणजे असणार. कोण तर रान भटकायला लागलं आणि कोण म्हणजे आई साहेब अहो काय जाय साहेब कोण म्हणजे असणार गडबडा धुळीतच लोळू लागलं म्हणजे असणार. कोण म्हणजे असणार माती असं उधळायला लागलं म्हणजे. कोण तर म्हणू लागला आई राजा अशा प्रकारचं असणार. तिथे काही असणारे स्त्रिया म्हणजे उग एकमेकांपाशी रडायला लागल्या. कोण म्हणजे असणार बेशुद्ध पृथ्वी तलावर पडू लागला. त्यांच्या तोंडावर माश्या भोंगायला लागल्या आणि एकमेकीला एकमेकी असणाऱ्या शिव्या बी देऊ लागल्या. तुझ्यामुळे झालं तोच केलं असं म्हणून एकमेकीला शिव्या देऊ लागल्या. कोण म्हणजे एकमेकीला असणार गळा भेट घेऊ लागलं म्हणजे. कोण म्हणजे असणार लाकडाच्या स्त्रिया उभा करू लागला किंवा ही माझं मालकच आहे म्हणून म्हणजे कोण जसं भावड्याला नटवावं तसं लाकडाला नटवायला लागले दगडाला नटवायला लागले म्हणजे. आणि काही खेळ असणारे स्त्रिया खेळू लागल्या. कोणी आपले कपडे काढायची झाडालाच नेसवायची म्हणजे असणार. कोणी कपडे पाळायची त्या दगडाला असणारे गुंडाळायची. दगड असणार बाळासारखा हातात घ्यायचं बाळासारखं त्याला झुरझुरे बाळा म्हणायचं. अशा प्रकारचे असणारे स्त्रिया त्या कामास्त्रात भरून गेल्या. कोण तर असणारे तिरी म्हणजे असणार अंगाची कपडे फाडायची त्याची असणारी नंगोट करायची आणि नंगोट करून हातात भोपळा घ्यायचा वारे माळ रिक्षा असं म्हणून फिरायचं. कोण असणार वर हात करून बालक निरंजन म्हणून रिक्षावाला म्हणायचं म्हणजे. कोण तर सगळ्या अंगावरचा अलंकार काढायचं आणि दगडाला नेसवायचं. अशा प्रकारची अवस्था सर्व स्त्रियांची झालेली आहे. त्या शंकिनी डंकिनीची झालेल्या मच्छिंद्रनाथांनी बघितलं आणि मच्छिंद्रनाथांनी म्हणजे त्याच्यामध्ये काय गौरव केलं विद्याचा मंत्र म्हणायला सुरुवात केली. विद्याश्रम मच्छिंद्रनाथांनी केलं. त्या विद्याश्रमाने काय केलं सर्व असणाऱ्या स्त्रियांची जी काय कपडे ती कोल्याने आकाशात असणार उडून गेली कपडे. माया त्राते
पलसे मग असणाऱ्या सर्व स्त्रिया विवस्त्र झाल्या एकीच्या अंगावर कपडे नाही म्हणले असणार मग म्हणले असणार वचनाने बघितलं बसमती कालीन त्याच्यावर मायेचा मंत्र म्हणल्या आणि मायास्त्राचा प्रयोग केला आणि त्यामध्ये असणाऱ्या मायास्त्राच्या जोरावर म्हणजे सर्व असणारे पुरुष निर्माण झाले आणि त्या पुरुषांमध्ये मच्छरना तिकडून तिकडे फिरू लागले मग म्हणजे मच्छरना तिथं उभा राहिले सगळे पुरुष इकडून तिकडून फिरू लागले आणि त्या असणाऱ्या पुरुषांमध्ये ही स्त्रिया विवस्त्र तशाच फिरू लागल्या मच्छिंद्रनाथाने बघितलं बसमती मुडी काली आणि त्याच्यावर स्मरण अस्त्राचं प्रयोजन केलं स्मरण म्हणजे आपण कशाला आलोय काय करायचं हे लक्षात येणं आपण स्थिर आहोत कुठं उभा आहोत हे लक्षात येणं स्मरण म्हणतात लक्षात येणं मग ते असणारी भस्मती मोठी त्यांच्यावर पडल्या बरोबर जेव्हा मग त्याला स्मरण झालं आपण कुठं उभा आहोत कसं आहोत मग आपल्या अंगाकडेच बघायला लागल्या म्हणजे काय कपडे नाही ना काय नाही 16 पुरुष मध्ये लाजल्या घाबरल्या आणि जिकडं जागा दिसल तिकडं असणाऱ्या सर्व ती यक्षिणी डंकिनी जलदेवता पळू लागल्या मग म्हणजे असणारा जेव्हा ह्यावर आल्या ना आजूबाजूला बघितलं तर सगळे पुरुषच मग तर जास्तच लाजल्या गेल्या आणि जिकडं जागा दिसत तिकडं असणाऱ्या सायराट पळू लागल्या पळता त्यांना समोर असणारा ते अष्टभैरव पडलेलं दिसलं तोंडाला फेस आलेला तोंडातनं रक्त येत आहे पांढरं डोळं झालेलं आहे तशा अवस्थेत अष्टभैरव बघितले पांढरं शिपट अष्टभैरवाचं मी डोळं बघितलं म्हणजे संपलं रे संपलं अष्टभैरव तशाच देवळात बसल्या विवस्त्रच आणि जेव्हा नग्न सगळंच बघितल्या देवीनं आणि देवी म्हणजे हे काय झालंय मग देवीने विचारलं म्हणजे तुमची कुणी अवस्था अशी केली का असं झालं तुम्ही ते म्हणजे आमचं पुण्य संपलं म्हणून आमची अशी अवस्था झाली काय सांगायचं आई साहेब तुम्हाला म्हणून लक्षात ठेवा पुण्य संपलं की दुःखाला सुरुवात होते म्हणून पुण्य हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करेल पुण्य म्हणून पुण्य शाश्वत चालायचं भगवंताचं नामस्मरण चिंतन करत कथा ऐकत पुण्य जमवायचं पुण्य संपलं की का तर पुण्य संपलं की दुःख येतं दुःख म्हणलं की संपवायचं आपलं पुण्य संपलेलं आहे म्हणून पुण्याचं काम करायचं पुण्य वाढवायला लागायचं ती सर्व स्त्रिया काय आमचं पुण्य संपलं म्हणून आमची अशी अवस्था झाली मग देवी म्हणले बरं असू द्या पण तुमची अशी अवस्था कोणी केली तेवढ्यात एक जण पुढे आले म्हणजे आई साहेब तुम्हाला काय सांगायचं म्हणजे आई म्हणजे कुठून तरी एक असणारा जोगी आला आणि त्याने आमची अशी अवस्था केली आमची तर केलीच केली पण त्या अष्टभैरव सर्व शुद्ध पडले काय बोलले तुम्ही स्वतः सोडा तरी तिच्या पूर्ण पावाला नाही तर हो का आमची जशी अवस्था केली का नाही आई साहेब तुमची बी तशीच अवस्था करेल गाव सोडा बरे आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ या गावात राहायला नको नाही तर तुमची आमच्यासारखी दशा होईल देवी आई साहेब चला लवकर पळा असं ती शंकिनी डंकिनी सांगू लागल्या आपल्यासारख्या असे शूरवीर प्रकरणी अष्टभैरव ती सुद्धा बेशुद्ध पडल्यात मग आपण तर तीच झाली पत्ती म्हणजे आपलं तर पाय राहायचंय म्हणून त्याच्यासाठी एकच बरा विचार आहे आई साहेब जागा सोडून दुसरीकडे जाणे तो जुगी म्हणजे साक्षात दुसरा सूर्यच आहे म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी आहे म्हणजे असणार म्हणून आता आपलं इथं राहणं मला बरं वाटत नाही म्हणजे असणार ही काय आपल्याला इथं जगू देणार नाही राहू देणार नाही आई साहेब तुम्ही विचारा नाही तर तुमची आमच्यासारखी अवस्था होईल अकरा रुद्रान सर्व असणारे देव
एका शरीरात आले की काय चंद्र सूर्य असा सारखं तेजस्वी ती माणूस आहे म्हणजे असणारा जोगी. म्हणून आम्हाला वाटतंय ते आता आम्हाला खाऊन टाकतंय काय की म्हणून आई साहेब जागा बदला. आजच्या वेळेस म्हणजे ह्या प्रळयकाळ रूपी असणार आपल्या ठिकाणी आलेला आहे. आम्हाला तर वाटतं आता ही पंचमहाभूत आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश ह्या पाचीला बी गळून टाकतो काय की म्हणून आई साहेब इथं राहणं बरं नाही. ह्या जागेवर राहून आता आपलं काय उपयोग नाही. कुठल्याही प्रकारे आपण गाव सोडलेलं बरं आणि जीव वाचवलेला बरं म्हणजे असणार. आम्हाला तर काय बरं वाटत ना बघा. आपण आपला जीव वाचवायचा असेल तर त्या स्थानाला सोडा दुसरीकडे चला. आणि अशा प्रकारचं देवीला सांगत आहे तू की उभा पुढं तेवढ्यात तिसरी घाबरली. आला 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 तोवर तिसरी म्हणायला लागली गपकी न हो अरे बाबा लवकर चला. मग असं देवीनं सर्वांचं ऐकलं बरोबर. देवीनं अंतर्यामी दृष्टीनं बघितलं कोण आहे कुठला आहे कशाला हित आलाय असं देवीनं बघायला माळ फिरवून सुरुवात केली. तेवढ्यात घेत असणारा देवीनं फिरवायला सुरुवात केली. ही आहे का ती आहे का ही नाही ती नाही ही नाही ती नाही. तेवढ्या देवीच्या समोर मध्ये असणारं चित्र उभा राहिलं पण कवी नारायणाचा अवतार नवनारायणातील मुख्यनाथ पहिलं सुरुवातीला असणार जे काय मच्छिंद्रनाथ आहे ते मच्छिंद्रनाथ इथं आलेले आहेत. देवीला समोर दिसलं. मग कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथाच्या रूपाने पृथ्वी तरावर अवतरित झाले हे देवीला अंतर्यामी दृष्टीने कळल्याबरोबर सर्व त्या शंकिनी रंकिनीला देवीने कपडे दिली. हो चला पुढे म्हणले चला पुढे देवी येते. देवी देवळात न उठल्या आणि सगळ्या बरोबर मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला निघाल्या. मग मच्छिंद्रनाथाच्या जवळ ह्या शंकिनी डंकिनी सहित देवी आलेल्या आहेत. देवीने मच्छिंद्रनाथाला पाहिलं. मच्छिंद्रनाथाने देवीला पाहिलं. जगन्माता आहे. मच्छिंद्रनाथ लगेच पळतच आले देवीच्या पाया पडले. मग लगेच देवीनं मच्छिंद्रनाथाला आपल्या मांडीवर बसवलं. अंधारलं गोंजारलं आणि मच्छिंद्रनाथाला म्हणले बाबा बासकी म्हणले बघा ते आमचे अष्ट भैरव कशी म्हणजे असणार सूर्यफूल खुडा यावं तसं त्यांनी सगळ्यांनी माना टाकल्यात म्हणजे काय करा काय कळना म्हणजे त्याला लवकरात लवकर सावध करा. लगेच मच्छिंद्रनाथ आणि देवीचं बोलणं ऐकलं. भस्मची मुठी काढली. भस्माची मुठी वर म्हणले वाताकर्षण मागाचा मंत्र होता. आता वात प्रेरक नावाचा असणारा मंत्र टाकला गेला. प्रसन्न वाटला अंतःकरणाच्या ठिकाणी चित्त भगवती प्रसन्न झाली. मच्छिंद्रनाथाची देवीचं बोलणं ऐकून लगेच वात प्रेरक नावाचा मंत्र टाकला आणि बास्त भैरवावर टाकल्याबरोबर जसं म्हणजे असणारा राजहंस पक्षी त्याच्या समोर दुधाची वाटी ठेवल्या बरोबर दूध तेवढं ती पितं पाणी खाली तसंच ठेवतं. तसं म्हणजे वाताकर्षण नावाचा मंत्र मच्छिंद्रनाथाने त्या अष्टभैरवाच्या अंगावरचा काढून घेतला. पंचाक्षरी कौशल्य प्रति महिमा तुझ्या काढून घेते शक्ती काढून घेते. जसं म्हणजे असणारा 5 अक्षराचा मंत्र असणारा सद्गुरु वशिष्ठ महाराज आहेत. त्या वशिष्ठ महाराजांनी म्हणजे जसं म्हणजे असणारा विद्या कौशल्याच्या विद्याच्या द्वारावर म्हणजे असणार दशरथ राजे म्हणत होते कौशल्य मातेला भूत लागले. कवा ढोळ विचारायला गेल्यानंतर दशरथ राजे कौशल्य मातेच्या म्हणतात गेलं. ढोळ विचारायला गेल्यानंतर तुला काय ढोळ लागलं ते आणि रे धनुष्य मारे रे रावण म्हणलं आपण म्हणलं हिला भूतच लागलं म्हणलं मोठं
काहीतरी बोलायला लागली मला बडबड विचारायला आलं ढवळायला लागली दुसरंच काहीतरी बोलायला म्हणले मग तिला भूत लागलं म्हणून वशिष्ठ महाराजांना आणलं वशिष्ठ महाराजांनी अंतरेने दृष्टीनं बघितलं तर म्हणजे ह्याच्या पोटामध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे हिला ढवळ म्हणजे हिला भूत फित काय नाही म्हणजे बरं म्हटलं असणार नाव हिचं होणार आहे मग त्या असणाऱ्या वशिष्ठ महाराजांनी मंत्राच्या द्वारावर कौशल्य मंत्राला शांत केलं तसं असणारे अष्टभैरवांना शांत केलं म्हणतात किंवा स्वबुद्धी विचक्षण काय असता परस्वानीला युक्ती प्राप्ती घेतली का प्रश्नामुळे आपला एखादा माणूस आपल्या बुद्धीच्या द्वारावर एखादं काम होत नसतं बरं का किती केलं तरी काम होतच नाही कोणाला मध्ये घातलं ह्याला मध्ये घातलं तरी होतच नाही पण एखादं बुद्धिमंत युक्ती प्रयुक्ती करून काम जसं करून घ्यावं आपल्या बाजूनं करून काम कसं करून घ्यावं तशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने त्या आठवीच्या आठवी भैरवाच्या अंगावरच वार्ताकर्षण नावाचा मंत्र काढून घेतला दृष्टांत बोले जैसे तैसे असं म्हणजे किती दृष्टांत द्यायचं कसं काढलं आता हिकडं अष्टभैरव म्हणजे सावध झाले हलायला लागले बोलायला लागले चलायला लागले पहिले होते तसे झाले मग झाल्या विचक्षणेच्या बाद दृष्टी करणे तो जगन्मातांची घेऊन मच्छिंद्रा ते भैसरी मग इकडं तिकडं असणार अष्टभैरवाने बघितलं तर खाली पडलेला माणूस पटदिशी उठला की इकडे तिकडे बघते कुणी बघितलं का म्हणून तसं या अष्टभैरव पटदिशी उठली इकडे तिकडे बघायला लागली तर मच्छिंद्रनाथाला देवीनं आपल्या मांडीवर घेऊन बसलेलं बघितलं मग त्या अष्टभैरव देवी समोर उभा राहिले आणि देवीला म्हणू लागले ह्या मच्छिंद्रनाथाने भला मोठा प्रताप आणि भोली मोठी कामगिरी आमच्या समोर केली आम्ही याचे युद्धमाने घेऊ सगळा परीक्षा कळसने पत्रत्व हुनी कथावरले आंबे ते आदी मायादी शक्तीला अष्टभैरव म्हणाले आम्ही असणाऱ्या मच्छिंद्रनाथाबरोबर युद्ध केलं पण कशासाठी केलं म्हणजे मच्छिंद्रनाथाची परीक्षा पाहण्यासाठी लक्षात ठेवा देवाची परीक्षा घ्यायची नसती प्रतीक्षा करायची असते आज देव येईल उद्या देव येईल म्हणले त्या शबरीसारखं पण परीक्षा देवाची घ्यायची नसती इथं परीक्षा घेतली देवाची मच्छिंद्रनाथाची कोणी अष्टभैरव पडली का नाही तिथंच दरवाजापाशी म्हणून असणारे असू द्या परीक्षा घ्यायची होती कशासाठी त्या नागपत्रा स्वस्थानाच्या ठिकाणी सर्व 33 कोटी देवाने आशीर्वाद दिला होता ते खरं का खोटं किती ताकद आहे बघण्यासाठी युद्ध केलं देवीला सांगू लागले नागा तो दुनिया एकदा गोटी माता म्हणे हा धन्यसाठी मच्छिंद्रामुळे माझे दृष्टी प्रताप काही दाखविका मग असणारे सर्व माहिती नागपत्रा स्वस्थानाच्या ठिकाणातून सांगितल्याबरोबर परत देवीनं मच्छिंद्रनाथाला मांडीवर बसवलेलं होतं मांडीवर बसताना मच्छिंद्रनाथाला म्हणू लागले नाथ महाराज खरंच तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणले पण माझ्या देखत माझ्या डोळ्याला एखादा तरी प्रताप दाखवा की म्हणले तुम्ही जैसे पाया माझे तोया जोडणी घेत आहोत ते आता युद्धाचा ध्यान काढून जावी जसं हंस पक्षी दुधातनं पाणी वेगळं करतं लगेच तशा प्रकारचं तुम्ही मला आता काहीतरी चाणक्य दाखवा चमत्कार दाखवा असं देवी मच्छिंद्रनाथ कायची जाऊ कोणाच्या माता मला प्रवतो आकाशात मग मच्छिंद्रनाथ म्हणले आई साहेब तुम्हाला काय दाखवू सांगा म्हणजे माझा चमत्कार मग असणाऱ्या देवी म्हणजे ही पर्वत आहे ना पर्वत म्हणजे आकाशात उडवा मिळेल पर्याय पुन्हा वृत्ती म्हणता कथा मच्छिंद्रनाथ करी कवळी भस्माते आणि पुन्हा पर्वत उचलायचा आकाशात न्यायचा ना आकाशातनं जिथं होतं तिथं आणून ठेवायचा असं देवीनं म्हणजे सांगितलं मच्छिंद्रनाथाला मच्छिंद्रनाथ म्हणजे बरं भस्माची मुठी काढली मग म्हणले लगेच मच्छिंद्रनाथ भस्माची मुठी काढली त्याच्यावर वाऱ्याचं अस्त्र म्हणले गेले आणि दुसरं म्हणजे असणारा फणी देवतेचा फणी दैवताचा म्हणजे शेषाचा मंत्र मच्छिंद्रनाथ म्हणले त्याच्यामुळे वारा सुटला आधी आणि परत लगेच वारा सुटल्याबरोबर लगेच त्या शेषाने लगेच तो पर्वत वर टाकला की पर्वत हवेत गरागरा फिरू लागला सूर्यदेवाच्या रथासारखं म्हणजे असणारा आकाशात म्हणजे पर्वत गर 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 ते असणारा शेष नारायण घेऊन फिरू लागले पर्वत माते दृढाचे मग देवीने म्हणजे ती पर्वत खाली पडायचं ठरवलं
आपली शक्ती देवीनं पणाला लावली आणि शेषाच्या फणीवरचा पर्वत पाडायला सुरुवात केली. पण किती बी मंत्र टाकले देवीनं, पण डोक्यावरचा पर्वत काय हल्ला नाही. मग देवी म्हणू लागली धन्य धन्य मच्छिंद्रनाथ. का चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होतील. व्याघ्रण खाय सर्प जाय. ज्याचं चित्त शुद्ध असतं त्याच्यावर शत्रू मित्र एकसारखे असतात म्हणजे असणार. आता वारा आणि पर्वत एकमेकाचे शत्रू आहेत का नाही. किती विश्वासाचा वारा आला त्याला पर्वत आडवा झाला की वारा थांबतोय लगेचच. एकमेकाचे शत्रू आहेत. एकमेकाचे शत्रू परस्पर आहेत. जसं मुंगस आणि नाग एकमेकाचे शत्रू आहेत, एकमेकाला सोडतात का, तसं ही वारा आणि पर्वत एकमेकाचे शत्रू आहेत. पण दोघं एकत्र मच्छिंद्रनाथाने आणलं गेलं. म्हणून मच्छिंद्रनाथ तुम्ही धन्य होत अशी देवी म्हणू लागली. पर्वत पूर्ण वातावरी तो वातावरी घेऊन जायचा मस्तक पंधरे हो म्हणजे जसं म्हणजे त्या वारा सोसाट्याचा वारा आहे आणि तरी पर्वत जसाच्या तसा आहे. दोन्ही परस्पर विरोधी असताना जागच्या जागेवर थांबलेले आहेत. म्हणजे जसं म्हणजे असणारा वर्ण येऊन भगवंतांनी सांगितल्याबरोबर द्वारकेच्या ठिकाणातून येऊन लगेचच माशाच्या पोटात जसं लपावा तसं काम करून दाखवलं की प्रेम भावे काय कसं म्हणजे असणारा मच्छिंद्रनाथाने करून दाखवलं. म्हणजे शिळीन वाघ एकत्र राहते का राहत नाही ते, पण शिळीन वाघ एकत्र असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने नांदणूक करून दाखवली. किंवा म्हणजे असणारा साप आणि सापाचा वैरी असणारा मुंगूस ही दोघं आनंदाने गप्पा गोष्टी एकत्र मारू लागली. अशा प्रकारचं मच्छिंद्रनाथाने हित करून दाखवलं. मग अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने दोघं विरोध पक्षी एकत्र आणले. येत नसते ती विरोधी पण येते. काय करायचे आपल्याला सारखंच येते महिन्याला 6 महिन्याला पदार्थ आहे का नाही. पण म्हणजे असणारं चित्त शुद्ध असल्याबरोबर असणारे शत्रू सुद्धा एकत्र होतात. अंतर झाले निर्मळ येऊन राहे गोपाळ. अंतरी निर्मळ मच्छिंद्रनाथ त्याच्यामुळे शत्रू दोन्ही एकत्र राहिलेले आहेत. आणि एकत्र राहिल्यावर देवीला दाखवलं. देवीला आनंद वाटला. परत मच्छिंद्रनाथाला आपल्या मांडीवर बसवलं. अंजारला गोंजारला आणि मच्छिंद्रनाथाला पुढे काय म्हणू लागले. मग म्हणजे धन्य तुमची विद्या म्हणले. मच्छिंद्रनाथाला म्हणले आता म्हणजे वरचा पर्वत जागच्या जागेवर आणून ठेवा की. लगेच मच्छिंद्रनाथाने भगवती मुडी काढली आणि वरचा पर्वत जागच्या जागेवर आणून ठेवला. ठेवल्याबरोबर असणारा आपल्या विद्येने देवीचं समाधान आनंद मच्छिंद्रनाथाने केला. म्हणतात भगवते गेले मग लगेच मच्छिंद्रनाथ तिथून उठले. देवी उठली. ज्या ठिकाणी देवीचं ठिकाण होतं ना मंदिरात, त्या मंदिरात दोघं राहिले. 3 रात्र मच्छिंद्रनाथाने देवीने एकमेकाशी गप्पा गोष्टी मारल्या. मग 3 रात्र राहून मच्छिंद्रनाथ निघालेले आहेत. निघता देवी म्हणजे रिकाम्या हाताने जाता का म्हणजे काहीतरी घेऊन जावा की म्हणजे आमच्या मच्छिंद्रनाथ म्हणजे काय घेऊन जावं आमच्यापाशी काय नाही. तुम्हाला जाता जाता मच्छिंद्रनाथाला देवीनं स्पर्शास्त्र चिटकायचं मंत्र म्हणणार भस्मती टाकली चिटकते. मग चिटकलेलं सुटायचं कसं म्हणून सुटायचं बी चिटकायचं सुटायचं 2 मंत्र देवीनं मच्छिंद्रनाथाला प्रसाद म्हणून दिलं. प्रसाद घेऊन निघता जाता झाला तो असं म्हणजे अशा प्रकारचा देवीचा प्रसाद मच्छिंद्रनाथाने घेतला. आणि घेऊन म्हणजे आता 12 मल्हारांचं दर्शन घ्यायचं असा विचार मच्छिंद्रनाथाने केलेला. श्री राज्यात जायचंय. जाता जाता 12 मल्हारांचं दर्शन घ्यावं. आणि निघालेले आहेत मच्छिंद्रनाथ. निघता वाटत काय होतंय ऐका. सांगे तुझी हरी मारू नामा विधान जगा माझी. असं म्हणजे 12 मल्हारांचं दर्शन घ्यायचं ह्या मार्गाने मच्छिंद्रनाथ निघालेले आहेत. निघाले असताना वाटत मच्छिंद्रनाथाला काहीतरी दिसते. उद्या मुक्कामाच्या ठिकाणी बरं का. आपल्या उद्याचा मुक्काम मच्छिंद्रनाथाचा चतुर्थीचाच आहे. परवा दिवशी पंचमीचा पाहिजे होता पण जाऊ दे चतुर्थीचाच आलाय.
असं त्या म्हणले असणार मच्छिंद्रनाथाचा मुखामध्ये 12 मल्हाराचं दर्शन घेतली मध्येच कोणी येणार भूत येतील भूत कोणाच्या कसणार कामाला येतील कशी कामाला येतील काय येतील असणारी सुंदर कथानक श्रोत्यांनी ऐकावास विनंती ग्रंथ करते श्रोते मंडळीला करतात भक्ती कथा जर जमतक वरस कावे किंवा सदा परिशुद्ध बायका चतुरा चतुर्मश अध्याय गोडहा श्री कृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री नवनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव